Okay, so once again, I welcome you all in today's session. So before we start, आपण जे काल काय थोडक्यामध्ये पाहिलं ते थोडक्यामध्ये आपण एकदा शॉर्ट मध्ये त्याचा रिव्ह्यू घेऊ, राईट? तर काल मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की इंग्लिश इज अ फॉरेन लँग्वेज, राईट? इंग्लिश ही फॉरेन लँग्वेज आहे अँड फॉर वी महाराष्ट्रीयन पीपल इंग्लिश इज आर थर्ड लँग्वेज. म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी इंग्लिश ही थर्ड लँग्वेज आहे, राईट? त्याच्यामुळे ते आपल्याला थोडी डिफिकल्ट वाटते ऍज कम्पेअर टू अदर इंडियन्स. आपली थर्ड लँग्वेज आहे, कारण इफ यू गो टू साऊथ इंडिया त्यांची ती सेकंड लँग्वेज, नॉर्थ इंडिया सेकंड लँग्वेज. तर आपला थोडा तो प्रॉब्लेम होतो, हे आपलं काल बोलणं झालंय. त्याच्यानंतर मी तुम्हाला असं म्हटलं की बऱ्याच वेळा असं होतं की यू हॅव गॉट अ काइंड काइंड ऑफ अ फोबिया इन युअर माइंड. तुमच्या मनामध्ये जी भीती असते ती भीती का असते? कारण आपल्या बऱ्याचशा कॉन्सेप्ट क्लिअर नसतात, ज्या बेसिक बेसिक गोष्टी असतात. त्याच्यावर मी तुम्हाला असं म्हटलं होतं की या कोर्समध्ये अगदी एबीसीडी फक्त ज्याला येते त्याला सुद्धा याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं. अशा प्रकारे आपण हा कोर्स डिझाईन केलाय. आता ज्या अर्थी मी एबीसीडी म्हटलं आणि त्याच्यानंतर मी सुरुवात अशी केली की आपण जो शब्द तयार करतो तो शब्द नक्की कसा तयार होतो. म्हणजे हा जो शब्द तयार होतो तो लेटर्स पासून तयार होतो का अक्षरापासून तयार, सॉरी, अल्फाबेट्स पासून. तर मी तुम्हाला असं म्हटलं की दो देर आर 26 लेट अल्फाबेट्स इन इंग्लिश लँग्वेज. आपण जो शब्द तयार करतो, समजा अजय शब्द समोर आपल्याला दिसतोय, तो AJAY, अजय या शब्दामध्ये, या नावामध्ये ए च्या नंतर जे आला, ए आला, नंतर वाय आला, ह्याच्या हे नाऊन तयार झालं. ठीक आहे, याला आपण म्हणतोय मिनिंगफुल वर्ड तयार झाला. अजय इज अ नेम ऑफ अ बॉय, राईट? अजय काय आहे? एका विद्यार्थ्याचं नाव आहे, हे आपल्याला समजलं. थोडक्यामध्ये काय, जर, बघा मी परत सांगतो, जर एखाद्या एखाद्या शब्दामध्ये विशिष्ट अक्षरे म्हणजे लेटर्स एका पर्टिक्युलर वेने ऑर्डर केली आणि त्यानंतर मिनिंग प्राप्त झाला तर तो शब्द बनतो. आणि हा शब्द काय असतो पोरांनो? हा शब्द कोणतीही शब्दाची जात असू शकते. आता मी समजा, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आज तुमच्या समोर एक ग्लास आहे. ग्लासचं स्पेलिंग काय आहे? GLASS. GLASS, बरोबर, ग्लास, राईट? पण मी जर समजा म्हणलं या ग्लास मध्ये मी एल सुरुवातीला घेतला, नंतर एल घेतला आणि सगळ्या शेवटी जी टाकला, तर अर्थ होणारच नाही त्याचा. थोडक्यामध्ये आपण काय करतो, शब्द तयार करण्यासाठी त्या लेटर्सची योग्य प्रमाणे मांडणी करतो आणि नंतर तो शब्द तयार होतो. त्या शब्दाला असते जात. आणि एकूण शब्दाच्या जाती किती आहेत आपल्या? तर देर आर टोटल 8 डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश लँग्वेज. शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत, राईट? दॅट इज नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह, प्रेपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. आता मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय की ज्यावेळी मी लँग्वेज पेपर म्हणतो तर लँग्वेज पेपर मध्ये फक्त मराठी आणि इंग्लिश नाही, सॉरी, म्हणजे फक्त इंग्लिश नाही तर मराठी पण येतं. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुम्ही कोणतेही पुस्तक काढा, तुम्हाला 80% आहे ना ग्रामर सेम राहील. म्हणजे फक्त मराठीमध्ये संधी, जोड शब्द, समास हे 3 टॉपिक जर सोडले आणि शब्दसिद्धी हे 4 टॉपिक जर सोडले तर सगळं ग्रामर तुम्हाला मराठी आणि इंग्लिश सेमच आहे. म्हणजे जर तुम्ही इंग्लिशचा क्लास चांगल्या प्रकारे केला तर तुम्हाला मराठीचं काहीच अवघड जाणार नाही. ठीक आहे, कारण शब्दाच्या 8 जाती त्याच राहतात, सर्वनामाचे प्रकार तेच राहतात, नामाचे प्रकार तेच राहतात, काही वेगळं नाही त्याच्यामध्ये. फक्त आपण लक्षात काय ठेवायचं, याचा अभ्यास करताना कायम लक्षात ठेवा एक गोष्ट, या प्रत्येक टॉपिक मध्ये एक लिंक आहे आणि ती लिंक जर तुमची तुटली तर तुम्हाला तो टॉपिक चांगल्या प्रकारे समजू शकत नाही. त्यामुळे कायम लक्षात ठेवा, यामध्ये तुम्ही यामध्ये तुम्ही तो टॉपिक समजताना ऑलवेज रिमेंबर दॅट यू हॅव स्टडीड द अर्लियर टॉपिक ऍट फर्स्ट. म्हणजे तुम्ही सुरुवातीला पहिला टॉपिक तुम्ही अभ्यासलेला आहे, अशा प्रकारे जायचं. आता या बॅच मध्ये आपण काय करतोय, वी आर प्रोव्हाइडिंग रेकॉर्डिंग टू यू ऑल, राईट? अँड द मेन पर्पज ऑफ providing recording of the lectures is that if you have, by chance you have missed any lecture, you should be able to attend that lecture. ते लेक्चर तुम्ही अटेंड करता यावं आणि त्या लेक्चर मध्ये काय झाले तुम्हाला समजलं पाहिजे. याचा फायदा काय होईल तुम्हाला, की पुढचा टॉपिक चांगला समजेल. नाहीतर तुम्ही नंतरच म्हणता सर तुम्ही मला कमिटमेंट केली होती की तुम्हाला सगळं समजेल आणि आता मला काही गोष्टी नाही समजत. हा प्रॉब्लेम का होतो पोरांनो? कारण त्या लिंक तुटली नाही पाहिजे. म्हणून लिंक ऑलवेज लक्षात ठेवा की आपली लिंक कायम लक्षात राहिली पाहिजे की या लिंक मध्ये, लिंक नुसार आपल्याला पुढे जायचंय. ठीक आहे, इथपर्यंत मी क्लिअर केलं. त्याच्यानंतर कालच्या सेशन मध्ये मी काय सांगितलं, मी एकदा स्क्रीन शेअर करतोय माझी, तुमच्या लक्षात येईल. लेट मी शेअर माय स्क्रीन. आपण एकदा 10 मिनिटं लागतील, एकदा शॉर्ट मध्ये मागचं घेऊ. कारण असं होतं बऱ्याच वेळा आपण फक्त पुढे पुढे जातो आणि मागच्या गोष्टी तशाच राहून जातात.
ठीक आहे. आता तुम्हाला स्क्रीन दिसते सगळ्यांना? इज इट विजिबल टू ऑल? राईट. मी तुम्हाला म्हटलं होतं कालच्या सेशन मध्ये आपण काय पाहिलं होतं? क्रियापद चालू केलं. तर क्रियापद का चालू केलं? कारण क्रियापद म्हणजे असतो वाक्याचा आत्मा. राईट. मी काय म्हंटल, आठवते का तुम्हाला? आपण सगळ्यांनी पिक्चर पाहिला असेल तो, की झपाटलेल्या मूवी मध्ये तो काय म्हणतो, तात्यांचो, माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. आत्मा जोपर्यंत आहे तोपर्यंत मला सचिन मेमणे नावाने ओळखलं जाईल. ज्यावेळी माझ्या शरीरातून आत्मा जाईल त्याला बॉडी म्हटलं जातं, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ज्या वाक्यामध्ये इफ एनी पर्टिक्युलर सेंटेन्स दॅट डज नॉट हॅव अ वर्ब, इट इज कम्प्लिटली मिनिंगलेस. एखाद्या वाक्यामध्ये क्रियापद नसेल तर ते वाक्य अर्थपूर्ण असूच शकत नाही. मग क्रियापद सुरुवातीला का घ्यायचं? कारण बरेचसे शिक्षक सांगतात की सुरुवातीला तुम्ही आर्टिकल अभ्यासा. अरे आर्टिकल कधी वापरतो आपण? वी आर्टिकल वापरताना आपण काय करतो? वी यूज आर्टिकल बिफोर नाउन. समजा म्हणलं आय हॅव अ पेन, मी पेनच्या अगोदर आर्टिकल वापरलं. पण पेन हे नाऊन आहे. नाऊन अभ्यासल्याशिवाय तुम्ही आर्टिकल जर शिकवत असताल तर त्या पोराला कळणारच नाही ना काही. त्याच्यामुळे प्रत्येक या घटकाची रचना आता ही स्वतःची मी स्वतः केलेली आहे. म्हणजे मी एक आता 10-12 वर्ष झालं इंग्लिश शिकवते, मला गोष्टी समजलेल्या आहेत की मुलांचे प्रॉब्लेम्स काय. त्याच्यामुळे लिंक लक्षात ठेवा. आपण सुरुवात केली एबीसीडीने. एबीसीडी मध्ये आपण लेटर्सच्या साह्याने शब्द तयार केला. 8 शब्दांच्या जाती होतात. समजा मी ब्युटिफुल म्हटलं तर ब्युटिफुल काय आहे? विशेषण आहे. राईट. फास्ट काय? फास्ट ऍडवर्ब आहे. राईट. पण मी तुम्हाला असं म्हटलं की द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ स्पीच इज वर्ब. अनलेस अँड अंटिल यू अंडरस्टँड वर्ब यू कॅन नॉट अंडरस्टँड सेंटेन्स. आता मागच्या कालच्या सेशन मध्ये मी क्रियापदाची व्याख्या सांगितली होती. तुमच्या समोर मी व्याख्या परत एकदा ओपन करतो. काय म्हटलं होतं बघा? द वर्ब दॅट आय एम युझिंग टू इंडिकेट अन ऍक्शन. शॉर्ट मध्ये घेतोय परत एकदा. ज्यांचं काल मिस झालं होतं, काल टेक्निकल इश्यूमुळे बऱ्याच लोकांना जॉईन नाही होता आलं. कारण मी ऑथेंटिकेशन म्हणजे त्याच्यासाठी मी ऑथेंटिकेशन केलं होतं की बाबा जे जे खरंच ओरिजिनल आहेत, ओरिजिनल इन द सेन्स बऱ्याच वेळा काय होतं, काही लोक जॉईन होतात, लिंक त्यांना कुठून तरी मिळते. तर याचा उद्देश काय होता की बाबा तुम्ही प्रॉपर तुमच्या ईमेल वरून लॉग इन करावा, हा उद्देश होता. पण मला असं समजलं की बऱ्याच लोकांना ते जमलंच नाही. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपलं रेकॉर्डिंग आपल्याकडेच राहणार आहे. तर लक्षात ठेवा मी काय म्हटलं, क्रियापद म्हणजेच काय? ऍक्शन वर्ड असेल. इट कॅन बी अ स्टेट ऑफ being or it can be used to show possession as well. So the word that I'm going to use to indicate an action, to show a state of being or to show possession, म्हणजे क्रिया, ऐका, क्रिया, अवस्था किंवा मालकी दर्शवून वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. सो दॅट इज अ सिम्पल डेफिनेशन ऑफ वर्ब दॅट वी हॅव स्टडीड. मला एक सांगा पोरांनो, की मी मराठीत सुद्धा शिकू शकतो, मी मराठीच आहे राईट. मी हिंदीमध्ये सुद्धा शिकू शकतो अँड इव्हन आय कॅन टीच इन इंग्लिश लँग्वेज ॲज वेल. बट आय डेलिबरेटली ट्राय टू स्पीक इन बोथ द लँग्वेजेस, मराठी ॲज वेल एज इंग्लिश लँग्वेज. कारण फक्त मराठीमध्ये इंग्लिश शिकवणं मला पटत नाही ते. आणि काही गोष्ट तुमच्या कानात जर पडत असतील ना, इंग्लिशचे काही शब्द, काही सेंटेन्सेस, तर तुम्हाला सुद्धा त्या गोष्टी म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला स्पीकिंग मध्ये होतो. तर मी असं म्हणेल की इट इज ऑलवेज बेटर टू हॅव दिस काइंड ऑफ कोर्स इन बायलिंग्वल मेथड, मराठी ॲज वेल एज इंग्लिश. त्याचा उद्देश काय आहे की तुम्हाला काही मुलं इंग्लिश मिडियमचे असतात आणि दे डोंट अंडरस्टँड मराठी टर्मिनॉलॉजी. तर मी प्रत्येक वाक्य बऱ्याच वेळा काय करतो, मराठीमध्ये पण सांगतो आणि इंग्लिशमध्ये सांगतो. त्यामुळे त्याचा प्रॉब्लेम होणार नाही. पण तुम्ही समजून घ्या की काही गोष्टी स्टँडर्ड आपल्याला मेंटेन करावंच लागेल. म्हणजे मी त्या मताचा नाही की इंग्लिश फक्त आरडून ओरडून मराठी शिकवावं. तुम्हाला त्याचा परीक्षेत फायदा झाला पाहिजे. कारण आतापर्यंत परीक्षेचं स्वरूप वेगळं होतं, आता पूर्ण बदललंय. आता तुम्हाला IBPS TCS पॅटर्नला सामोरं जायचंय. आता कोशागार विभागाची भरती निघाली, त्याच्यामध्ये परत त्यांनी TCS पॅटर्न सांगितलाय. सो इन दॅट TCS पॅटर्न अगेन दे आर गोइंग टू आस्क युअर क्वेश्चन बेस्ड ऑन स्पॉटिंग एरर. म्हणजे एक वाक्य दिलं जाईल, त्याला 4 भागात तोडलं जाईल, मग त्यास तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच अँड चेंज व्हायचा फायदा तुम्हाला नाही होणार. पण याचा अर्थ ते अभ्यासायचं नाही का? तर हो, अभ्यासायचं. परंतु एक लक्षात ठेवा, ते अभ्यासताना आपल्याला त्याचं ऍप्लिकेशन पुढे करता आलं पाहिजे. म्हणजे फक्त स्पॉटिंग एररचे 100 रूल घेतले तर काही फायदा होणार नाही. तर आपल्याला बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत. सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल कोर्स आपला खूप स्लो चाललाय. एकदा विमानाचं तुम्हाला माहिती आहे, आपण काय करतो, तुम्ही पाहिलं असेल, विमान जेव्हा टेक ऑफ करतं ना, स्लो जातं, नंतर ते एकदा उडायला लागले की जोरात उडतं. तसंच आहे की बेसिक तुमच्या आयडिया क्लिअर झाल्या तर आपला कोर्स फास्ट होईल. पण तोपर्यंत मला घाई करायची नाहीये. कारण जर तुमच्या बेसिक गोष्टी क्लिअर झाल्या नाहीत तर तुम्हाला पुढचं समजणार नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की कोर्स खूप स्लो होतोय तर तो थोड्या दिवस, एक 7-8 दिवस तर अशाच पद्धतीने चालणार. कारण हे बेसिक जर कळलं तरच पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील.
आय होप आय हॅव मेड माय सेल्फ व्हेरी मच क्लिअर अबाउट दिस कोर्स. ठीक आहे. आता याच्यानंतर मी परत एकदा आपल्या माघारी येतो की मी सांगितलं क्रियापद म्हणजे क्रिया दर्शवणारा शब्द, अवस्था दर्शवणारा शब्द आणि पोझिशन म्हणजे मालकी दर्शवणारा शब्द. अँड इट कम्प्लीट्स द मिनिंग ऑफ गिवन सेंटेन्स. इट शुड बी कॉल्ड एज अ वर्ब. ठीक आहे. हे आपलं काल झालं होतं. काय म्हटलं मी? क्रिया दर्शवणारा, अवस्था दर्शवणारा आणि मालकी दर्शवणारा. द वर्ड दॅट आय एम युझिंग टू इंडिकेट an action, a state of being or possession and it completes the meaning of given sentence, it should be called as a verb. आता मी मुद्दाम ही मोठी डेफिनेशन तुम्हाला सांगितली कारण एमपीएससी ने याच्यावर प्रश्न विचारलाय. एक लक्षात ठेवा पोरांनो, इंग्लिश आणि मराठी भाषा अशी आहे की त्याच्यात विचारायला जास्त वाव नाहीये. मग आयोग काय करतं? प्रश्न फिरून विचारतं. एक काळ असा होता आयोग विचारायचं की याचं पॅसिव्ह वॉइस सांगा. बरोबर. पण आता काय विचारतंय की ऍडवर्ब म्हणजेच काय, ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय. 3 ऑप्शन देतील आणि खाली एक चौथा ऑप्शन असेल ऑल ऑफ द अबव करेक्ट. म्हणजे तुम्हाला त्याची डेफिनेशन पण चांगल्या प्रकारे माहिती पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रकारे समजून घ्या. नाही समजलं चॅटबॉक्स मध्ये विचारा. डायरेक्ट बोलायचं तुम्हाला, डायरेक्ट अनम्यूट करा अँड यू कॅन डायरेक्टली आस्क मी क्वेश्चन. ओके. ओके, नाउ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन. पुढच्या स्लाइड वर जाऊ आपण आता. ठीक आहे. आता याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं की प्रायमरी वर्ब आणि हेल्पिंग वर्ब्स. म्हणजे तुम्हाला आठवत असेल, मी परत एकदा लिहितोय ते शब्द. तुम्ही कायम लक्षात ठेवा हे शब्द पोरांनो, कायम लक्षात ठेवा. 2-2, 3-3 महिने क्लास अटेंड करून सुद्धा पोरांचे प्रॉब्लेम क्लिअर होत नाहीत. एम, इज, आर, वॉज, वर, हॅव, हॅज. स्पेलिंग चुकलं बघा. चुकलं तर समजून घ्या, मी टाईप करतोय. आणि हॅड. या सगळ्यांचा वापर, या सगळ्यांचा वापर जे मी आता टाईप केलंय, या सगळ्यांचा वापर जर वाक्यामध्ये मुख्य म्हणून क्रियापद म्हणून केला असेल तर तो कसा ओळखायचा? तर साधं लॉजिक आहे. इफ इट इज नॉट फॉलोड बाय आय एन जी फॉर्म ऑर ईडी फॉर्म, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब, तर समजून जायचं की हे मेन वर्ब आहे. पण याच्यानंतर जर आय एन जी फॉर्म आला की समजा आय एम सिंगिंग अ सॉन्ग, शी इज नरेटिंग अ स्टोरी, दे आर प्लेइंग क्रिकेट, प्लेइंग वगैरे आलं तर समजून जायचं की हे एम इज आर वॉज वर हॅवॅज काय तर हेल्पिंग वर्ब आहे. हा फरक आहे मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब मधला. ठीक आहे. आता याच्यानंतर जे खाली जे तुम्हाला दिसतंय की हा जो मॉडेल ऑक्झिलरी वर्बचा प्रकार आहे ना, कॅन आहे, कुड आहे, मे आहे, माइट आहे, विल आहे, वुड आहे, मस्ट आहे, याचा वापर वेगवेगळा आहे पोरांनो. आणि याच्या वापराबद्दल आपण आता लगेच नको बोलायला, बिकॉज इट इज नॉट निडेड. आणि आता तुमचं जास्त कन्फ्युजन होईल, त्याच्यामुळे आपण सोपं सोपं सुरुवातीला घेऊ. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. त्याच्यानंतर कालच्या सेशन मध्ये मी तुम्हाला टू बीच्या फॉर्म बद्दल बोललो पोरांनो, की टू बी म्हणजेच काय. टू बी म्हणजे असणे. बरोबर. म्हणजे एखादी गोष्ट असणे याला टू बी फॉर्म म्हणतो. मग टू बी ची वर्तमान काय रूप कोणती तुमच्या समोर येतात आता. इफ यू वॉन्ट यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. हम्म. कोणती कोणती आहेत बघा टू बी ची रूपे. पहिला एम ए, इज ए आणि आर ए. राईट. याला आपण प्रेझेंट फॉर्म म्हणतो. आता या एम इज आरचा वापर तुम्ही वाक्यामध्ये मुख्य क्रियापद म्हणून पण करू शकता आणि सहाय्यकारी क्रियापद म्हणून सुद्धा करू शकता, बरं का, लक्षात ठेवा. पण मी समजा म्हटलं आय वॉज अ डॉक्टर अँड वी वर डॉक्टर्स, याच्यामध्ये मी टू बीच्या भूतकाळी रूपाचा वापर करतोय. म्हणजे टू बीचे रूप टोटल 5, वर्तमान काळी 3, प्रेझेंट फॉर्म 3, एम इज आर दिस आर प्रेझेंट फॉर्म, वॉज वर पास्ट फॉर्म, अँड इट इज पॉसिबल फॉर मी टू मेक यूज ऑफ ऑल दीज वर्ड्स एज अ मेन वर्ब एज वेल एज हेल्पिंग वर्ब. मी समजा म्हटलं आय एम अ टीचर, एम काय झालं मेन वर्ब. आय एम टीचिंग युअर लेसन, आता एम काय झालं हेल्पिंग वर्ब झालं. हे लक्षात ठेवा. याला आपण म्हणतो टू बीचे फॉर्म्स. आता त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट याला टू हॅव म्हणतो आपण. हॅव म्हणजे असणे, लक्षात ठेवा. हॅव म्हणजे काय? असणे. समजा मी म्हंटल आय हॅव अ फ्रेंड इन पुणे, म्हणजे माझा एक मित्र पुण्यामध्ये आहे. आय हॅव अ फ्रेंड इन पुणे. राईट. मग या वाक्यामध्ये मी एक वाक्य लिहितोय. त्या वाक्यामध्ये तुम्ही मला सांगायचंय की या वाक्यामध्ये आय हॅव अ फ्रेंड इन पुणे या वाक्यामध्ये हे जे मी लिहिलेलं आहे, हा हॅव ए मेन वर्ब आहे का हेल्पिंग वर्ब? कोण सांगेल मला? आय हॅव अ फ्रेंड इन पुणे, इन दिस सेंटेन्स वट एव्हर हॅव वर्ड आय हॅव युज्ड, इज इट अ मेन वर्ब और हेल्पिंग वर्ब? काय वाटतं तुम्हाला? येस.
आणि आपला क्लास आहे ना इंटरॅक्टिव्ह असा वापरून. इंटरॅक्टिव्ह म्हणजे कसं तुम्हाला आहे ना म्हणजे बोललं पाहिजे तुम्ही. आता तुम्हाला माहिती नाहीत गोष्टी, तुम्हाला माहिती नाहीत म्हणून तुम्ही जॉईन केले, तुम्ही बोला. तुम्ही चुकीचं बोलला तरी चालेल, पण तुम्ही बोलत जा. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगत जा. आता याच्यानंतर बघा, आय हॅव अ फ्रेंड इन पुणे. या वाक्यामध्ये आपण एकच पाहायचं की हॅवच्या नंतर काय आले का. मी म्हणलं का आय हॅव व्हिजिटेड अ फ्रेंड इन पुणे. हॅवच्या नंतर कोणतं क्रियापदाचं रूप नाही आलं, म्हणजे हॅव आपलं मेन वर्ब आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हंटल मग हॅव आणि हॅज मध्ये नक्की काय फरक आहे. मी कधी हॅव वापरायचं कधी हॅज वापरायचं मला कळलं पाहिजे. ठीक आहे ना. आता मी याच्यामध्ये हॅज म्हटलं. आता हॅज कधी वापरायचं आणि हॅव कधी वापरायचं आपण बघून घेऊ. समजा मी म्हटलं शी हॅज अ फ्रेंड इन पुणे. शी हॅज अ फ्रेंड इन पुणे. चुकी बरोबर. तुम्ही असं कधी वाक्य ऐकलंय का पूर्ण चेक करायचं. मी वाक्य लिहितोय तुमच्यासाठी. जस्ट हॅव अ लुक टू दिस वन अँड यू टेल मी वेदर इज करेक्ट ऑर इनकरेक्ट. हे समजा म्हटलं अनिता हॅव अ डाऊट. हे वाक्य चुकी बरोबर सांगा मला. अनिता हॅव अ डाऊट. माझा एक रूममेट होता. ही वॉज प्रिपेरिंग फॉर युपीएससी एक्झाम. राईट. आणि ही वॉज फ्रॉम कॉन्व्हेंट मीडियम, कॉन्व्हेंट बॅकग्राऊंड. आणि तो बोलताना म्हणायचा की सी ही हॅव मेनी प्रॉब्लेम्स. मी त्याला म्हटलं अरे ही हॅव नसतं बाबा, ही हॅज असतं. तो म्हणे नो आय हॅव बीन स्पीकिंग सच काइंड ऑफ सेंटेन्सेस सिन्स माय चाइल्डहुड. त्याला म्हटलं माय डिअर फ्रेंड यू आर टॉकिंग रॉंग. रॉंग आहे. मग तो म्हणे का रॉंग आहे. तर मी त्याला सांगितलं अरे अनिता आहे ना, अनिता मुलगी आहे. मग अनितासाठी कोणतं सण वापरणार, शी वापरणार. मग शीच्या नंतर हॅव हॅव नाही येत पोरांनो, हॅज येतं. मग आता हॅव आणि हेच काय प्रकारे आपण ते पाहू. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे ना त्याला आपण टू डू फॉर्म म्हणतो. टू डू. आता डू फक्त म्हणायला आहे बरं का. टू डू आणि टू डज. सॉरी डू डज. आता वर्तमान काळी दोन फॉर्म झाले, डू अँड डज. आणि भूतकाळी डीड झालं. आता नीट समजून घ्या. मी तुम्हाला म्हटलं फक्त म्हणायला आहे. आता मी एक सेंटेन्स लिहितोय, ते तुम्ही चुकी बरोबर फक्त मला सांगायचंय. तुमच्या मनाने सांगा. एक सेंटेन्स मी लिहितो. ही टीच अ लेसन. हे वाक्य चूक आहे की बरोबर आहे सांगा मला तुम्ही. ही टीच अ लेसन. इज इट करेक्ट ऑर इनकरेक्ट. ही टीच अ लेसन. काय वाटतं तुम्हाला. आता तुम्ही म्हणता सर आम्हाला माहिती नाही, आम्हाला माहिती नाही मग आम्ही क्लास जॉईन केलाय. तर लक्षात ठेवा, ही टीचेस अ लेसन असतं. ही टीचेस अ लेसन. मग याला आपण टीचेस का लावतो. मग टीचेसला मी काय म्हंटल ईएस का लावला. तर थर्ड पर्सन आहे. थर्ड पर्सन काय प्रकारे हे कळलं पाहिजे आपल्याला. मग आपण काय करू आता पुढच्या स्लाइडवर जाऊ. नीट समजून घ्या मी काय म्हणतोय. आता आपण पुढच्या स्लाइडवर नेतोय तुम्हाला. चेक करून घ्या. हे आपलं काल झालं होतं. एकदा चेक करून घ्या. बघा हे झालं होतं आपलं. मी कोण आहे. मी बोलतोय तुमच्याशी म्हणजे मी कोण झालो. आय एम अ स्पीकर. बरोबर. मी कोण झालो बोलणारा झालो. आय एम अ स्पीकर. तुम्ही कोण झाले. यू आर लिसनर्स. म्हणजे जो बोलतो तो स्पीकर असतो. आणि आयला आपण काय म्हणतो फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्रोनाउन. पण आपण सगळेच लागलो बोलायला. तर आपण म्हणतो वीला आपण काय म्हणतो स्पीकर साठीच फर्स्ट पर्सन बट दॅट इज प्लुरल प्रोनाउन. ज्याला आपण अनेक वचनी सर्वनाम म्हणतो पुराण. ठीक आहे. बघा मी काय म्हणलं. म्हणजे बोलणारे कोण असतात फर्स्ट पर्सन. ज्याच्याशी बोलतोय आपण, समजा मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही कोण आहात यू आर सेकंड पर्सन. परंतु समजा आपल्याला सवय असते लोकांच्या बद्दल बोलण्याची. समजा आपण एखाद्या पुरुषाबद्दल बोलतोय, ही बद्दल बोलतोय, जो मेल आहे तो आता आपल्यामध्ये नाही म्हणजे तो अबसेंट आहे. मी त्याच्याबद्दल बोलतोय तर तो कोण झाला पूर्ण झाला थर्ड पर्सन. थर्ड पर्सन झालं. समजा मी आता या सेशन मध्ये बोलतोय आय एम टॉकिंग अबाउट अमोल. म्हणजे अमोल इज अ स्टुडंट अँड ही इज व्हेरी सिन्सिअर. आता अमोल आपल्यामध्ये ऐकायला नाही, अमोल झाला थर्ड पर्सन. पण मी समजा अमृता बद्दल बोलतोय. अमृता कोण झाली. अमृता कोण झाली बाई माणूस का गडी माणूस. अमृता मुलगी आहे ना. बरोबर का नाही. मग अमृता तो अमृता असतो का नाही. ती अमृता असते. मग आपण काय करणार शी. मग शी कोण झाली फिमेल झाली. पण आपण तिच्याबद्दल बोलतोय, ती आता नाही, ती अबसेंट आहे. सो त्याला थर्ड पर्सन म्हणायचं. म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर झालं. त्याच्यानंतर समजा मी म्हटलं की आय एम फाउंड ऑफ कार्स. मला कार खूप आवडतात. अँड बीएमडब्ल्यू कार इज माय फेवरेट अँड इट इज आउट ऑफ माय बजेट. ती माझ्या बजेटच्या बाहेर आहे. इट इज आउट ऑफ माय बजेट. इनएनिमेट गोष्टीसाठी निर्जीव वस्तूसाठी पण इट वापरतो. नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट साठी
आणि याला पण आपण काय म्हणतो, थर्ड पर्सन. आता आपण बोलतोय, तुम्ही मला ऐकताय, माझ्या घरामध्ये तर BMW कार नाहीये क्लासमध्ये, येते लक्षात. तसंच हे तीन महत्वाचे आहेत पोरांनो, याला नीट लक्षात ठेवा मी काय सांगतोय. हे तीन महत्वाचे आहेत. हे तीन जर तुम्हाला चांगले कळले, हे तीन कोणते, ज्याला मी आता हायलाइट करतोय, हा पार्ट थोडा हायलाइट उलटा पलटा झालाय. आपला पेन टॅब उद्या येईल पोरांनो. पेन टॅब आल्यानंतर आय विल बी एबल टू राईट ऑन दी स्क्रीन. किंवा उद्या आपलं सेशन डायरेक्ट आपण डिजिटल बोर्डवर सुद्धा घेतोय. डिजिटल बोर्ड पण आहे आपल्याकडं. कदाचित उद्याचं सेशन डिजिटल बोर्डवर असेल. प्रॉब्लेम असा आहे की थोडं USB कॉर्डचा प्रॉब्लेम झालाय, म्हणून मी आता याच्यावर घेतोय. ठीक आहे, असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. तर तुम्हाला कळलं मी काय म्हटलं, की ही शीट हे थर्ड पर्सन, तो पण फसवतो, ती पण फसवते, ते पण फसवतात. काय फसवतात, याच्यामुळेच गोंधळ होतो. समजा मी म्हटलं आय आय सिंग अ सॉन्ग, वी सिंग अ सॉन्ग, शी सिंग्स अ सॉन्ग. शी सिंग अ सॉन्ग नाही, ही सिंग्स अ सॉन्ग, दे सिंग्स दे सिंग अ सॉन्ग, इट सिंग्स अ सॉन्ग. आता थोडक्यामध्ये मी काय म्हटलं, की या ठिकाणी हा फक्त पॉइंट तुम्हाला कळला पाहिजे. हा कळला तर एक महत्वाचा बेस तुमचा पूर्ण झाला असं लक्षात ठेवा. थर्ड पर्सन बद्दल काय डाऊट नसेल, याचा काय प्रॉब्लेम नाही. थर्ड पर्सन दे मध्ये समजून जातं, थर्ड पर्सन प्लुरल समजतं. पण ही, शी आणि इट हे तीन तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घ्या. कारण याचा वापर वाक्यामध्ये होताना क्रियापद वेगळंच येतं. ठीक आहे. आता एक साधा प्रश्न विचारतो सगळ्यांना, कोण सांगेल उत्तर बघा, चेक करा तुम्ही. मी एक शब्द लिहितोय, MANGO, मँगो. मँगो म्हणजे आंबा, बरोबर. मँगो हा शब्द सिंग्युलर आहे का प्लुरल आहे सांगा मला. सिंग्युलर आहे, बरोबर. MANGOES, मँगोज लिहिलंय मी. हा शब्द झाला प्लुरल, बरोबर. म्हणजे मँगोचं प्लुरल काय झालं, मँगोज झालं. येते लक्षात. हे नाऊन आहे पोरांनो. परंतु आता गंमत बघा, मी काय सांगतो नीट ऐका. हे जर तुम्हाला कळलं तर बरंच काय समजलं. नाव आय एम गोइंग टू राईट अ वर्ड. इफ आय से टीच, आणि सेकंड वर्ड आय एम गोइंग टू राईट टीचेस. याच्यामध्ये मी तुम्हाला जर म्हटलं ना, की एकवचनी क्रियापद कोणतं, कोण सांगेल मला. एकवचनी क्रियापद कोणतं, टीच का टीचेस, विच इज सिंग्युलर वर्ब. हम्म, विच इज सिंग्युलर वर्ब. तर लक्षात ठेवा, आपलं सिंग्युलर वर्ब कोणते माहितीये का, टीचेस. टीच नाही. मग ते म्हणतात अरे हे तर उलट झालं. म्हणजे लक्षात ठेवा, नाऊनला येस प्रत्यय लागला की नाऊन एक अनेक वचनी होतं. क्रियापदाला येस किंवा येस प्रत्यय लागला, क्रियापद एक वचनी होतं. एक्झॅक्टली प्राजक्ता, व्हेरी गुड. वैष्णवी मॅम, येते लक्षात मी काय सांगतोय. अजय, मी काय सांगितलं तुम्हाला, जर नाऊनला येस प्रत्यय, समजा मोबाईल आहे, हा मोबाईल आहे माझ्याकडं, म्हणजे मोबाईल्स आहे, आय हॅव टू मोबाईल्स इन माय हँड. तर मोबाईलला येस लागला की प्लुरल झालं. पण मी म्हटलं आय वॉच ए मूवी, आय वॉच ए मूवी, तर वॉच आपलं सिंग्युलर झालं. पण मी म्हटलं अजय वॉचेस अ मूवी, अजय वॉचेस अ मूवी. आता अजयच्या नंतर जे वॉचेस शब्द वापरतो ना मी, हा झाला सिंग्युलर वर्ब. नीट लक्षात ठेवा, नीट लक्षात ठेवा. नाऊनला येस लागला, प्लुरल फॉर्म. क्रियापदाला येस लागला, सिंग्युलर. नाऊनला येस लागला, नाऊनला येस लागला, प्लुरल. क्रियापदाला येस लागला, क्रियापद झालं सिंग्युलर. येते लक्षात. म्हणजे क्रियापदाला येस किंवा येस प्रत्यय लागला, इफ आय एम ऍडिंग दिस येस और येस टू द बेस फॉर्म ऑफ वर्ड वर्ब, इट बिकम सिंग्युलर. वाय? बिकॉज इट इज यूज विथ ही, शी अँड इट. म्हणून लक्षात ठेवा. आलं लक्षात. काय परत एकदा सांगतो. कॅमेरा आहे, कॅमेराचं कॅमेराज झालं प्लुरल फॉर्म. पण मी म्हणलं आय क्लिक अ फोटो, आय क्लिक अ फोटो. आणि स्नेहा क्लिक्स अ फोटो, म्हणजे स्नेहा क्लिक्स अ फोटो, राईट. पण समजा दे क्लिक अ फोटो, ते फोटो काढतात. क्लिक म्हटलं, दे क्लिक, प्लुरल वर्ब झालं. अँड स्नेहा क्लिक्स अ फोटो, थर्ड पर्सन आहे म्हणून क्रियापदाला येस लागला की समजून जायचं आपलं क्रियापद एक वचनीच झालं. इथपर्यंत काय डाऊट आहे कोणाला? शॅल वी मूव, जायचं पुढं. एनी डाऊट अबाउट दिस? शॅल वी मूव? बरं मला सांगा पोरांनो, आर यू कम्फर्टेबल विथ दिस काइंड ऑफ मेथड ऑर डू यू वॉन्ट मी टू टीच ऑन डिजिटल बोर्ड? तुम्हाला असं बरं वाटते का डिजिटल बोर्ड बरोबर वाटते? कारण आपल्याकडे डिजिटल बोर्ड सुद्धा आहे.
काय वाटतंय तुम्हाला? तुमचं म्हणणं सांगा मला. पण डिजिटल बोर्डचा प्रॉब्लेम असा होतो की उभं राहून राहून थकून जातो माणूस. तर शिकवण्याच्या गोष्टी बऱ्याच राहून जातात, पण स्टील वी विल टेक फ्यू सेशन्स ऑन डिजिटल बोर्ड ॲज वेल. डोंट वरी. पण आय होप की या पद्धतीने सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल. आता मी जातोय पुढच्या स्लाइडवर. ओके, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. लेट मी क्लिअर दिस. आणि बोलत जा रे पोरांनो, बोलत जा. बोललं पाहिजे तुम्ही. ठीक, हे झालं होतं आपलं. बघा परत एकदा, हे सर्वनामाची लिस्ट आहे. नीट ऐका. डिजिटल बोर्डवर छान दिसतं सर. ठीक आहे वैष्णवी मॅम, डिजिटल बोर्डवर घेऊ. आपला डिजिटल बोर्ड आहे, मी आत्ताही दाखवू शकतो तुम्हाला. लेट मी शो यू. एकच मिनिट. आहे, दिसला? दिस इज द डिजिटल बोर्ड. तर उद्यापासून तुमचं डिजिटल बोर्डवर होईल. पण त्याला ऍक्च्युअली थोडा प्रॉब्लेम झालाय टेक्निकल, त्याच्यामुळे आय एम नॉट बिंग एबल टू कंडक्ट अ सेशन. पण नो इश्यू. घेऊ आपण. ठीक आहे, चला त्याच्यामध्ये बघा. प्रोनाउन आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे, हे सगळे काय आहेत पोरांनो? ऑल दीज आर पर्सनल प्रोनाउन्स. याला सगळ्यांना आपण पर्सनल प्रोनाउन्स असं म्हणतो आपण. याला म्हणतो आपण सर्वनामे. पुरुषवाचक सर्वनामे. दीज आर कॉल्ड पर्सनल प्रोनाउन्स. आता मी तुम्हाला म्हटलं होतं आय एम, वी आर, यू आर, ही इज, शी इज, इट इज अँड दे आर. हे टू बी चे फॉर्म झाले प्रेझेंट फॉर्म. आय वॉज, वी वर, यू वर, ही वॉज, शी वॉज, इट वॉज अँड दे वर, हे झाले टू बी चे पास्ट फॉर्म. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की शाल बी, विल बी असंच होतं. कधी सुद्धा तुम्ही फक्त शाल वापरू शकत नाही. शाल आणि विल कायम एका क्रियापदाच्या बेस्ट फॉर्म बरोबर येतं. इट ऑलवेज कम्स विथ द बेस्ट फॉर्म. हे पाहिजे, आय लव माय कंट्री. राईट, आय लव माय कंट्री. बरोबर, हे झालं वाक्य. आय एम अ आय एम अ टीचर, या वाक्यामध्ये एम झालं. आय वॉज अ टीचर, परत करेक्ट झालं. बट आय शॅल अ टीचर किंवा आय विल अ टीचर असं कधीच होत नाही. आय शॅल बी अ टीचर और आय विल बी अ टीचर, अशा प्रकारे ते होतं. ठीक आहे, म्हणजे शॅल आणि विल लक्षात काय ठेवायचं? शॅल आणि विल कधी एकटे येत नाही. दे नेव्हर कम अलोन. इट नेव्हर कम्स अलोन. इट इज ऑलवेज फॉलोड बाय, इट इज ऑलवेज फॉलोड बाय V1. उसके बाद हमेशा V1 आएगा ही आएगा. क्लियर? एनी डाउट अबाउट दिस स्लाइड? I hope you people have taken shot of this slide. Now I'm going to clear this. Let's move to the next one. Yes, thank you Prajakta. Let's move. पुढे बघा, आता हे आपण पाहिलं होतं काल. मी परत एकदा शॉर्ट मध्ये का घेतोय, कारण तुम्हाला मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब चांगल्या प्रकारे कळलं पाहिजे पोरांनो. कारण याच्यानंतरचे टॉपिक थोडे कॉम्प्लिकेटेड होत जातात, ते कळलं पाहिजे. एकदा पाहून घ्या. फक्त एक तुमच्या स्लाइड वर 9 सेंटेन्सेस मी लिहिलेले. यू हॅव गॉट 9 सेंटेन्सेस, राईट? या 9 सेंटेन्सेस मध्ये इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, या 9 पैकी सगळ्या वाक्यांमध्ये मी एम, इज, आर याचा वापर मेन वर्ब म्हणून केलाय का एकदा चेक करा. जे काल तुम्ही केलंय परत एकदा पाहून घ्या. हम्म, हम्म. सगळ्यामध्ये मिळेल. करेक्ट वैष्णव मॅम. पण आता नीट लक्ष ठेवा मी काय म्हणतोय बरं का. याच्यामध्ये खरी गंमत आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादा स्पोकन इंग्लिश क्लास जॉईन करायला जाता ना, जा कधी तर तुमच्या लक्षात येईल. त्यांना फक्त विचारायचं की सर तुम्ही या क्लासमध्ये काय घेता, ते सांगतील तुम्हाला. आम्ही घेतो टेन्सेस. आणि टेन्सेस मध्ये ते काय शिकवतात, ते शिकवतात आय एम अ डॉक्टर, एम आय अ डॉक्टर, आय एम नॉट अ डॉक्टर. बऱ्याच वेळा अशा गोष्टी होतात. त्याच्यामुळे तुम्हाला, मला जे वाक्य बोलायचे, दॅट सेंटेन्स कॅन बी असर्टिव्ह, विधानार्थी असू शकतं. दॅट सेंटेन्स कॅन बी इंटरोगेटिव्ह, प्रश्नार्थी असू शकतं. दॅट सेंटेन्स कॅन बी निगेटिव्ह, ते नकारार्थी वाक्य सुद्धा असू शकतं. म्हणजे म्हणजे नीट ऐका. इफ आय वॉन्ट टू मेक अ क्वेश्चन, मला जर प्रश्न करायचा असेल ना, मी काय करेल, आय एम जस्ट गोइंग टू प्लेस दॅट मेन वर्ब ऍट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. त्या वाक्यातलं मेन वर्ब मी वाक्याच्या सुरुवातीला लिहिल. पण जर हेल्पिंग वर्ब असेल तर हेल्पिंग हेल्पिंग लिहिल. आता या वाक्यामध्ये आय एम अ डेंटिस्ट, या वाक्यामध्ये एम काय आहे आपलं? एम आपलं मेन वर्ब आहे.
तर त्याला आपण पुढे लिहिलं, झालं का बघा. आय एम अ टीचर झालं. एम आय डेंटिस्ट, मी डेंटिस्ट आहे का. अँड आय एम नॉट अ टीचर, मी डेंटिस्ट, सॉरी टीचर नाही तर चुकून झालंय बघा, डेंटिस्ट टीचर समजून घ्या तुम्ही. पुढं शी इज अ टीचर, ती शिक्षिका आहे. या वाक्यामध्ये इज याच्यानंतर कुठं आय एन जी आलं नाही, ईडी आलं नाही. 100% इज माझं मेन वर्ब आहे. त्याला मी नेलं पुढं, ओढत नेऊन टाकलं लिहून, काय लिहिलं, इज शी अ टीचर, ती शिक्षिका आहे का. शी इज नॉट अ टीचर, ती शिक्षिका नाही आहे. पुढे मी दे आर फार्मर्स, ते शेतकरी आहेत. आर दे फार्मर्स, दे आर नॉट फार्मर्स. या सगळ्यांचा वापर आपण वाक्यामध्ये मेन वर्ब म्हणून केलाय. परंतु आपण त्याला वाक्याच्या सुरुवातीला लिहिलं की ते वाक्य प्रश्नार्थी झालं. त्याच्यानंतर नॉट लावून टाकलं की वाक्य आपलं नकारार्थी झालं. अशा प्रकारे आपण मेन वर्बचा वापर करतोय. किती लोकांना समजलं मी जे सांगितलेलं. हाऊ मेनी ऑफ यू अंडरस्टूड व्हॉट एक्झॅक्टली आय मीन. मी काय जे सांगितलं किती लोकांना कळलं, समजलं सगळ्यांना, क्लिअर झालं. की तुम्ही काय करा, फक्त मेन वर्ब जर असेल तर पुढे घ्यायचं बरं का. प्रतीक्षा, प्रियंका मॅम, आदिती, व्हेरी गुड. सो मेन वर्ब असेल तर आपण त्याला पुढे घेतलं की क्रियापद आपण पुढे घेतलं की त्याचं प्रश्नार्थी वाक्य तयार होतं. त्याच्यानंतर नॉट लावला की निगेटिव्ह वाक्य तयार होतं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. आता आपण पुढे जाऊ. मी याला क्लिअर करतो अँड लेट्स गो टू द नेक्स्ट स्लाइड. आता या स्लाइडवर मी तुम्हाला म्हणतोय की परत 3 आपले शब्द आहेत महत्वाचे. 3 आपले शब्द आहेत. पहिला आहे एम, इज आणि आर. बट नाउ इन दिस केस वी आर गोइंग टू मेक यूज ऑफ ऑल दीज वर्ड एज अ हेल्पिंग वर्ब. आपण त्याचा हेल्पिंग वर्ब म्हणून वापर करणार आहोत. वी आर गोइंग टू मेक यूज ऑफ इट एज अ हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण त्याचा वापर करतो. नीट लक्षात ठेवा मी काय सांगतोय. सहाय्यकारी क्रियापद कसं ओळखायचं, सहाय्यकारी क्रियापद कसं ओळखायचं, हाऊ टू आयडेंटिफाय हेल्पिंग वर्ब. इट इज फॉलोड बाय आयएनजी फॉर्म और ईडी फॉर्म. आता तुम्ही म्हणताल सर एमच्या नंतर आयएनजीच येणार, एमच्या नंतर ईडी फॉर्म येतो का, तर येतो, पॅसिव्ह वॉइस मध्ये येतो. इफ समजा मी असं म्हणलं आय एम इन्व्हायटेड बाय माय अंकल, माझ्या अंकलने मला इन्व्हाइट केलं आहे, तर त्याच्यानंतर तो पण येतो. तो पॅसिव्हचा आता लोड घेऊ नका, मी सांगतो तेवढंच ऐका. याच्यानंतर काय आलंय बघा, इथं कोणता शब्द आलाय, लर्निंग आलाय, राईट. बघा या ठिकाणी काय आलाय, लेट मी हॅव दिस वन. याच्यानंतर पुढे काय, एम आय लर्निंग अ लेसन, पुढे आय एम नॉट लर्निंग अ लेसन. म्हणजे या प्रत्येक वाक्यामध्ये मी हा जो शब्द लर्निंग वापरतोय ना, तो आता मेन वर्ब म्हणून काम करतोय. इट इज प्लेइंग अ रोल ऑफ अ मेन वर्ब, राईट. आणि त्याच्या मदतीला मी काय वापरतोय, टू बी ची रूप वापरतोय, एम, इज, आर. आय एम युजिंग ऑल ऑफ देम एज हेल्पिंग वर्ब. येते लक्षात, येते लक्षात. पुढे बघा, एम वापरला तर इज वापरू आपण. बघा काय म्हटले पोरांनो, चेक करा. शी इज म्हटलं मी, शी इज कंडक्टिंग अ सेशन. शी इज म्हटलंय मी, इजच्या नंतर काय आलंय, इजच्या नंतर कंडक्टिंग आलंय, इजच्या नंतर कंडक्टिंग आलंय. कंडक्टिंग आलंय म्हणजे इज माझं हेल्पिंग वर्ब झालंय. नाउ इज हॅज बिकम हेल्पिंग वर्ब. मी वाक्याच्या सुरुवातीला इज लिहिलं, लिहिलं वाक्याच्या सुरुवातीला इज, आणि झाला माझा प्रश्न तयार. इज शी कंडक्टिंग अ सेशन, ती सेशन कंडक्ट करत आहे का. अँड शी इज नॉट कंडक्टिंग अ सेशन. परत या वाक्यामध्ये कंडक्टिंग इथं पण आलंय, कंडक्टिंग इथं पण आलंय. या तिन्ही ठिकाणी आपल्या कंडक्टिंग दिसतंय, आणि इज आपला वेगळा राहतोय बिचारा. या वेगळ्याला आपण काय म्हणायचं, हा फक्त मदत करतोय त्याला. आता याची भूमिका संपली, आता फक्त हेल्पिंग नेचर मध्ये इट हॅज बिकम अ हेल्पिंग वर्ब नाव. किती लोकांना कळलं हेल्पिंग वर्बचा फरक आणि मेन वर्बचा फरक, समजलं. पुढे बघा, आता आरचं बघू. दे आर कल्टिवेटिंग लँड, ते जमिनीची मशागत करत आहेत. फक्त आर पुढे घ्या, हेल्पिंग वर्बला पुढे घ्यायचं. बघा, प्रश्न करताना दिसलं क्रियापद, न्यायचं वडत वाक्याच्या सुरुवातीला लिहायचं, झाला प्रश्न तयार. दे आर कल्टिवेटिंग लँड. आर दे कल्टिवेटिंग लँड, आर दे कल्टिवेटिंग लँड. इथं नॉट लावून टाकला, दे आर नॉट कल्टिवेटिंग लँड. आता तिन्ही टोटल वी हॅव गॉट 6 सेंटेन्सेस ऑन दी स्क्रीन. आणि या 6 वाक्यांमध्ये आपण एम, इज, आर, वॉज, वेअर, सॉरी एम इज आर याचा वापर हेल्पिंग वर्ब म्हणून करतोय, ज्याला आपण ऑक्झिलरी वर्ब असं सुद्धा म्हणतो. किती लोकांना याच्याबद्दल डाऊट आहे. हाऊ मेनी ऑफ यू हॅव गॉट एनी काइंड ऑफ डाऊट रिगार्डिंग दिस स्लाइड, यू शुड आस्क. येस, क्लिअर असेल क्लिअर म्हणा, डाऊट असेल डाऊट विचारा मला. येस, रुशाली मॅम, वैष्णव मॅम, प्रियंका मॅम, प्रतीक्षा मॅम, इज इट क्लिअर टू ऑल. आदिती, अजय, क्लिअर असेल क्लिअर म्हणा पोरांनो. ठीक आहे, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ, आणि नाही कळलं तर विचारा. किती वेळा विचारायचं ते पण सांगतो.
एकदा विचारा, दोनदा विचारा, तीनदा विचारा, चार पाच कितीही वेळा विचारा, पण मनामध्ये डाऊट असेल तर पुढे जायचं नाही. जर तुमच्या मनात कोणता डाऊट असेल आणि तुम्हाला ती गोष्ट नाही समजली, आणि मी कसं विचारू, मला कोण हसेल, मला कोण लाजेल, सर काय म्हणतील, तुम्ही इथं आहात कारण तुम्हाला या गोष्टी माहिती नाहीत, आणि मला अजिबात काही वाटणार नाही, तुम्ही किती वेळा विचारा. ठीक आहे, पण तुमच्या मनामध्ये डाऊट असताना पुढे जाऊ नका. ठीक आहे, आता आपण पुढच्या स्लाइडवर जाऊ. लेट मी क्लिअर दिस वन. पुढची स्लाइड आहे बघा पोरा. आता परत एकदा आपण टू बी ची रूप झालती. आता टू बी चे भूतकाळ रूप कोणते? द पास्ट फॉर्म ऑफ टू बी. द पास्ट फॉर्म ऑफ टू बी आपण पाहतोय बघा, चेक करा. काय म्हटलं मी? वॉज घेतला, आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे. हे सगळ्या जगात कुठं जा, दीज पर्सनल प्रोनाउन्स आर गोइंग टू बी देअर ऑलवेज. इट डझंट मॅटर वेअर यू गो. ते कायम तुम्हाला त्या ठिकाणी दिसणारच आहे ते. ठीक आहे, आता आईच्या नंतर वॉज का वापरायचं मी तुम्हाला सांगितलंय की काही प्रश्नांची उत्तरं माहिती नसतात. आता आई तुम्ही म्हणता सर आईच्या नंतर वॉज वापरायचं की का आई सिंग्युलर आहे, पण वीच्या नंतर आपण वेअर वापरतो. यू वर, त्याला वेअर नका म्हणू, त्याला वर म्हणा. वेअरचा अर्थ होतो परिधान करणे. समजा मी म्हणलं मी समजा आय वॉन्ट टू वेअर अ व्हाईट टी शर्ट, वेअर म्हणजे परिधान करणे, राईट. त्याला वर म्हणा, म्हणजे प्रोनाउन्सिएशन आपलं करेक्ट करून घ्या. ही वॉज, शी वॉज, इट वॉज अँड दे वर. ठीक आहे, एक एक वाक्य आपण म्हणू पोरांनो. पहिलं वाक्य बघा, आय वॉज अ डॉक्टर, वी वर डॉक्टर्स, राईट. यू वर अ डॉक्टर. आणि यूच्या नंतर यू हा जो शब्द आहे ना पोरांनो, याला थोडं लक्ष ठेवा. हा फसवतो, हा फसवतो. यूच्या नंतर जे मी वेर वापरतोय ना, ते सिंग्युलर साठी पण येतं, प्लुरल साठी सुद्धा येतं. म्हणजे यू वर माय स्टुडंट आणि यू वर माय स्टुडंट दोन्ही करेक्ट आहेत. पण ही वॉज अ डॉक्टर, शी वॉज अ डॉक्टर, इट वॉज अ रोबोट अँड दे वर डॉक्टर. हे सगळे वाक्य बरोबर झाले. आता मी जे वाक्य म्हटले त्या वाक्यांमध्ये मला सांगा, मी वॉज आणि वेअरचा वापर मेन वर्ब म्हणून केला का हेल्पिंग वर्ब म्हणून केला? काय कळलं तुम्हाला सांगा मला. मेन वर्ब का हेल्पिंग वर्ब? मेन वर्ब का हेल्पिंग वर्ब म्हणून वापर केला? मी काय केला त्याचा वापर? येस प्रतीक्षा, ते मेन होतं का हेल्पिंग वर्ब होतं? मेन वर्ब होतं पोरांनो, मेन वर्ब होतं, लक्षात ठेवा. आपलं ठरलंय ना, काय ठरलंय आपलं? व्हेरी गुड वैष्णव मॅम. आपलं काय ठरलंय की याच्यानंतर जर कोणता आय एन जी फॉर्म नाही आला, ईडी फॉर्म नाही आला, तर ते मेन असतं. पण समजा मी म्हटलं आय वॉज डान्सिंग इन द रेन, मी पावसामध्ये नाचत होतो. आय वॉज डान्सिंग, डान्सिंग आलं, डान्सिंग मेन झालं आता, आणि वॉज काय झालं? हेल्पिंग झालं. त्याचा प्रश्न करायचा आहे, घ्या वॉजला पुढं. काय झालं? वॉज आय डान्सिंग इन रेन, मी पावसात नाचत होतो का? आय वॉज नॉट डान्सिंग इन रेन, मी पावसात नाचत नव्हतो. निगेटिव्ह झालं. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. आता त्याच्यानंतरचा हा जो पुढचे दोन कॉलम्स आहेत त्याला नीट बघून घ्या. काय म्हटलंय बघा, दोन कॉलम्स आहेत. पहिला आहे टू हॅवचा प्रेझेंट फॉर्म आणि दुसरा आहे टू हॅवचा पास्ट फॉर्म. टू हॅवचा प्रेझेंट फॉर्म आणि टू हॅवचा पास्ट फॉर्म. पहिल्या बघा याच्यामध्ये मी म्हटलं हॅव हॅज. आता हॅव आणि हॅजचा फरक मी तुम्हाला सांगितलाय. हॅव आपण वापरतो आयच्या बरोबर, वीच्या बरोबर, यूच्या बरोबर. परंतु परंतु बघा, आता नीट बघा, आय हॅव मी जिथे टिक करतोय ते बरोबर आहे. आय हॅव, वी हॅव, यू हॅव. हिच्या नंतर काय येणार? ही हॅज, ही हॅज, शी हॅज, शी हॅज, इट हॅज आणि दे हॅव. आता याचा स्क्रीनशॉट घ्या वाटलं तर तुम्ही. आय हॅड, वी हॅड, यू हॅड, ही हॅड, शी हॅड, इट हॅड अँड दे हॅड. सगळे बरोबर आहेत बरोबर आता. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या, चेक करा बरोबर आहे का, सगळे बरोबर आहेत का चेक करा. मग मी ते हॅज का घेतलं कोण सांगेन मला? काय काय हॅज घेतलं का? का माझा मूड असं चेंज झाला म्हणून मी हॅड घेतलं का इथं? का घेतलं मी हॅज? इथं मी हॅज का घेतलं? वाय डिड आय चूज दिस हॅज? कारण आपल्याला कोण आहेत, आपल्याला आठवतात कोण आहेत? हे तीन आहेत, तीन. तीन फसवणारी माणसं आहेत आपल्या समोर. तो फसवतोय, ती फसवते आणि ते पण फसवतात. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, हिच्या नंतर हॅज येतं, शीच्या नंतर हॅज येतं आणि इटच्या नंतर सुद्धा हॅज येतं. इटच्या नंतर सुद्धा हॅज येतं. मग समजा मी म्हटलं की साहिलला एक
साहिलला एक प्रॉब्लेम आहे. साहिल हॅव अ प्रॉब्लेम का साहिल हॅज अ प्रॉब्लेम, कोणतं करेक्ट आहे? आता साहिल आहे पोरांनो, साहिल साठी कोणतं प्रोनाउन वापरणार? तो साहिल आहे, मग साहिल तर पुरुष झाला, मग काय येणार? ही. पण साहिलच्या जागेवर समजा, साहिलच्या जागेवर समजा समजा राधिका असेल. बघा अजय, साहिल साहिल आहे ना. बघा मी सांगतो अजय, साहिल शब्द आहे, कडे थोडं लक्ष द्या. मी एकदा क्लिअर करतो बघा, थोडं लक्षात द्या. साहिल, साहिल कोण आहे? साहिल इज अ बॉय, बरोबर? बॉय. मग बॉय साठी मी कोणतं प्रोनाउन वापरलं? ही वापरलं. मग आपलं ठरलंय काय? ठरलंय ही आलं, ही आलं, ही आलं ना पोरांनो, तर 100% तिथं काय येतं? हॅज येतं, हॅज येतं. समजा साहिलच्या जागेवर श्वेता असेल, मग श्वेताच्या नंतर काय येणार? श्वेताच्या नंतर हॅजच येणार, कारण श्वेता कोण आहे? मुलगी आहे. मुलगीसाठी काय येणार? शी येणार, मग शी साठी हिजच येणार. इट आहे, कार आहे, कार साठी पण इटच येणार. हे लक्षात ठेवा. क्लिअर झालं? आता देच्या नंतर मी हॅव येणार, मग तुम्ही पाठ ठेवायचं. आता याच्यावर साधा उपाय सांगू का? पाठ ठेवायचं. कसं पाठ ठेवायचं मी सांगतो. मी थोडं पाणी पितो, वेट. व्हेरी गुड अजय. एकदा बघा. पाठ कसं ठेवायचं? आय एम, वी आर, यू आर, ही इज, शी इज, इट इज, दे आर. आय वॉज, वी वर, यू वर, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, दे वर. आता नीट लक्षात ठेवा. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, ही हॅज, शी हॅज, इट हॅज, दे हॅव. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, ही हॅज, शी हॅज, इट हॅज, अँड दे हॅव. असं लक्षात ठेवायचं. हॅड मध्ये काही बदल होत नाही, काही असू द्या. आय हॅड, वी हॅड, यू हॅड सगळं सेमच राहतं. याला काही बदलायची गरज नाही. आय हॅड, वी हॅड, यू हॅड, ही हॅड, शी हॅड, इट हॅड, अँड दे हॅड. आता मी तुम्हाला याच्या आधी म्हटलं होतं की हॅव आणि हॅज कधी वापरायचं असतं. तर आपण काय करतो? हॅव आणि हॅज हे ना मालकी दर्शवण्यासाठी वापरतो. काय दाखवतो आपण? मालकी. मालकीला आपण मराठीत, मालकी मराठीत म्हणतो आपण त्याला, इंग्लिश मध्ये त्याला पोझेशन असं म्हटलं जातं पोरांनो, मालकी. म्हणजे समजा मी म्हंटल अनिल अनिल हॅज अ बाईक. अनिलच्याकडे एक बाईक आहे. अनिल हॅज अ बाईक, बरोबर? अनिल हॅज अ बाईक. तर अनिल हॅज अ बाईक, आता अनिलच्याकडे बाईक आहे, पण अनिलनी बाईक विकली, तर अनिल काय होणार? अनिल हॅड अ बाईक. अनिलच्याकडे बाईक होती. आता याच्यामध्ये अनिल हॅज अ बाईक, अनिल हॅड अ बाईक, आय हॅव अ बाईक, याच्यामध्ये मी हॅव, हॅज, हॅड हे सगळं मेन वर्ब म्हणून वापरतोय. कसं ओळखलं आपण? कसं ओळखलं? याच्यानंतर पुढे ईडी फॉर्म आला नाही आणि आयएनजी फॉर्म पण क्रियापदाचं कोणताच रूप आलं नाही, असं लक्षात ठेवायचं. या स्लाइड बद्दल काही डाऊट असेल विचारा. डाऊट नसेल, से क्लिअर इन अ चॅट बॉक्स. वी विल मूव टू द नेक्स्ट वन. इज इट क्लिअर नाउ? शॅल वी मूव टू द नेक्स्ट वन? येस, व्हेरी गुड. क्लिअर, व्हेरी गुड प्रियंका. थँक्यू प्रतीक्षा. चला आपण पुढे जाऊ. चला, मेन वर्ब आहे. आपण ऍमेझार पाहिलं होतं पोरांनो, एकदा पाहून घ्या. व्हेरी गुड आदिती. परत एकदा आपण वॉज आणि वेअर याचा मेन वर्ब म्हणून वापर करतोय. काय म्हटलं बघा, मी लक्ष द्या. मी काय म्हटलं? आय एम युझिंग दिस वॉज अँड वर एज अ मेन वर्ब नाव. वॉज अँड वर काय करतोय? मेन वर्ब. बघा चेक करा. आय वॉज अ डेंटिस्ट, वॉज आय डेंटिस्ट, आय वॉज नॉट अ डेंटिस्ट. वेर वापरा. वी वर फार्मर्स, वर वी फार्मर्स, वी वर नॉट फार्मर्स. याच्यानंतर आपण याला मेन वर्ब का म्हटलं? बिकॉज इट इज नॉट फॉलोड बाय एनी आयएनजी फॉर्म और ईडी फॉर्म. मी असं म्हणलं का? आय वॉज विजिटिंग अ डेंटिस्ट, आय वॉज टॉकिंग टू अ डेंटिस्ट, वॉज आय टॉकिंग टू अ डेंटिस्ट, असं काहीच नाही मी म्हंटल. म्हणजे याच्यानंतर आयएनजी फॉर्म नाही आला, आयएनजी फॉर्म नाही आला, याचा अर्थ 100% आय एम युझिंग दिस वॉज अँड वर ऍज अ मेन वर्ब. मी मेन वर्ब म्हणून याचा वापर करतोय. आता हे तुम्हाला पटपट समजलं असेल. किती लोकांना समजलं पटपट हे की वॉज आणि वेअरचा याच्यामध्ये आपण काय म्हणून वापर केलाय? वी आर युझिंग इट ऍज अ मेन वर्ब इन अ सेंटेन्स. इज इट फाईन? शॅल वी मूव टू द नेक्स्ट वन? एनी डाऊट यू हॅव रिगार्डिंग एनिथिंग सो फार? क्लिअर असेल क्लिअर म्हणा पोरांनो, आपण पुढे जाऊ.
शॅल वी मूव्ह? कळलं? वॉज आणि वेअर, जसं आपण एम इज आर पहिलं घेतलं होतं तसं आता आपण वॉज वेअर पण घेतलं. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ. चला, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन. हा, डाऊट असेल तर विचारायचं बरं का. पण आता एक टेक्नॉलॉजी चांगली गोष्ट झाली पोरांनो, की मला आठवते वेन कोविड आला होता ना सुरुवातीला, तर ऑनलाईन लेक्चर्स घेणं इट वॉज अ काइंड ऑफ अ चॅलेंजिंग टास्क फॉर मी. आता मी तुमच्याशी जेवढं कम्फर्टेबली आणि कॉन्फिडेंटली बोलतोय ना, आणि तुम्ही आता फक्त 9-10 जण आहेत. म्हणजे त्यावेळेस युनिक मध्ये 250 पोरं ऑनलाईन असायची, 250. आणि त्या मुलांना सुद्धा माहिती नव्हतं कसं झूम ॲप वापरायचं. आम्हाला सुद्धा एखाद्या ठिकाणी बसायचं आणि या सगळ्या गोष्टी बोलायचं दरवाजा बंद करून. इट वॉज अ व्हेरी चॅलेंजिंग टास्क फॉर ऑल द टीचर्स ॲज वेल. तर त्यावेळेस या गोष्टी खूप प्रॉब्लेमॅटिक होत्या. आणि आता फायदा असा झालाय की आता मी जे तुम्हाला शिकवतोय, राईट, आणि जर तुम्हाला ते नाही कळलं तर तुम्हाला तोच व्हिडिओ रेकॉर्डेड फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. आणि त्याच्यामध्ये परत आपण सोने पे सुहागा म्हणतो, की तुम्हाला एवढा वेळ घालवायची गरज नाही. त्याला 2x स्पीडने तुम्ही लावलं तर पटपट पटपट तो व्हिडिओ फास्ट मध्ये पुढे जातो. आलं लक्षात? त्याच्यामुळं याचा फायदा करून घ्या. जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही डाऊट विचारा, डाऊट नसेल तर क्लिअर म्हणत जा. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ. बघा, आता वॉज वर आपण काय करायचं, हेल्पिंग म्हणून वापरायचं पोरांनो. हेल्पिंग म्हणजेच काय, तर आपण आता याचा वापर करतोय सहाय्यकारी क्रियापद म्हणून. सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण म्हणजेच नाव वी आर गोइंग टू यूज दिस वॉज अँड वर ऍज अ हेल्पिंग वर्ब इन अ सेंटेन्स. सहाय्यकारी क्रियापद आपल्याला माहितीये. काय माहिती आपल्याला सर? एक क्वेश्चन, हा मॅम, अजय विचारा ना. शुअर Ajay, सर yes, ते you can ask any व्हिडिओ कुठून question. You can म्हटलं तो directly व्हिडिओ unmute कुठून if आहे? you want, or you can directly put your question in the chat box as well. No issues. आय एम ऑडिबल सर? हॅलो. ठीक आहे, तुम्ही तुमचा क्वेश्चन टाका तोपर्यंत आपण पुढे मी जातोय तोपर्यंत. येस, बघा मी काय म्हंटल, आय वॉज सिंगिंग अ सॉन्ग. याच्यामध्ये आय वॉज सिंगिंग अ सॉन्ग, आय वॉज सिंगिंग अ सॉन्ग, वॉज सुरुवातीला घ्यायचं. आपलं काय ठरलंय पोरांनो, की आपण काय करतो, याला फक्त पुढे घेतो. कुणाला पुढे घेतो आपण? कुणाला पुढे घेतो? क्रियापदाला पुढे घेतलं. घेतलं पुढं. पुढं आय वॉज नॉट सिंगिंग अ सॉन्ग. सर व्हिडिओ ऍक्सेस कुठून करायचे आहेत? हा, व्हेरी गुड क्वेश्चन अजय. आता सुरुवातीला मी अजून माझं ऍप घेतलेलं नाहीये, नाहीतर आता आपण ऍपवर जॉईन झालो असतो. ऍप मी घेतोय, पण त्याच्या अगोदर आता हा व्हिडिओ अपलोड होईल युट्यूबवर. आणि युट्यूब वरून जर तुम्ही जर समजा, म्हणजे आता तर डेमो चाललेत फ्रीच, बट इफ यू आर गोइंग टू बी अ पार्ट ऑफ दिस कोर्स, तुमचे नंबर माझ्याकडे असतील व्हॉट्सअपवर तुम्हाला तो नंबर, तो व्हिडिओची लिंक अनलिस्टेड व्हिडिओ म्हणून पाठवली जाईल. अनलिस्टेड म्हणजे तो तुम्ही फक्त ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर तो तो दुसरं कुणाला दिसणार नाही. इव्हन युट्यूबवर सुद्धा तो कुणाला दिसणार नाही. तो हाईड असेल. म्हणजे युट्यूबवर व्हिडिओचे 3 प्रकार असतात. एक असतो पब्लिक, दुसरा असतो प्रायव्हेट, आणि तिसरा असतो अनलिस्टेड. प्रायव्हेट म्हणजे तो कुणाला दिसत नाही, तो फक्त आपण जो युट्यूबर असतो त्याला दिसतो. पब्लिक म्हणजे तो सगळ्यांना दिसतो. आणि अनलिस्टेड म्हणजे आपण त्याच लोकांना तो व्हिडिओ पाठवतो ज्यांना तो पाठवायचा असतो. आलं लक्षात? म्हणजे एक प्रकार युट्यूबवरचा हा कोर्सच असेल. ती लिंक तुम्हाला आली, ती लिंक तुम्ही त्याच्यावर हिट केलं की आता उदाहरणार्थ आता हा जो कोर्स चाललाय बरोबर, आता मी तुम्हाला लेक्चर टाकतोय, याच्यामध्ये काही इंट्रो वगैरे मी ऍड करेल, एडिटिंग करेल, आणि तो रात्री 12 पर्यंत व्हिडिओ अपलोड होईल. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत लिंक तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही तो व्हिडिओ त्याची ऍक्सेस करू शकता, तुम्ही पाहू शकता. अजय, क्लिअर झाला का डाऊट तुमचा? ओके, ठीक आहे. हे बाकीच्यांनी पण लक्षात ठेवा, ऍक्सेस कसा मिळणार व्हिडिओचा. कारण डाउनलोड जे मी म्हटलं तुम्हाला मिळेल, पण ते कसं मिळेल ते पण तुम्ही लक्षात आलं पाहिजे. अजय यांनी खूप चांगला प्रश्न विचारला. तर ते अनलिस्टेड व्हिडिओ तुमच्या अकाउंटला येईल. तुम्ही जर तो कुणाला फॉरवर्ड केला तर तो तो या व्यक्तीला दिसत नाही. तो फक्त तुमच्या पुरताच राहतो. ठीक आहे, पुढे बघा. दे वर सॉल्विंग प्रॉब्लेम्स. वर पुढे घेतलं, वर दे सॉल्विंग प्रॉब्लेम्स अँड दे वर नॉट सॉल्विंग प्रॉब्लेम्स. या वाक्यामध्ये पोरांनो नीट लक्ष बघा, देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका काय म्हणतोय मी. या प्रत्येक वाक्यामध्ये याच्यानंतर आय एम युझिंग दिस सॉल्विंग वर्ड. मग सॉल्विंग इथं पण आलाय, इथंही आलाय, आणि इथंही आलाय. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की या वाक्यामध्ये मी हा जो शब्द आहे ना वर, आय एम युझिंग इट ऍज अ हेल्पिंग वर्ब. मी तो हेल्पिंग वर्ब म्हणून वापरतोय. मी तो हेल्पिंग वर्ब म्हणून वापरतोय. किती लोकांना क्लिअर झालं? हेल्पिंग आणि मेन मधला फरक समजला? एम इज आर, ऐका, एम इज आर
वॉज, वर याचा मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब म्हणून वापर सगळ्यांना समजला का? क्लिअर? व्हेरी गुड प्रियंका मॅम. नसेल कळला अजिबात तुम्ही तुमच्या मनामध्ये त्याची किंतु परंतु बाळगू नका, डायरेक्ट विचारा मला, मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, व्हेरी गुड. चला आता आपण पुढे जाऊ. आणि समजा एखादी गोष्ट नसेल कळत तर तुम्ही नंतर युट्यूबवर पाहू शकता, त्या व्हिडिओ परत पाहा, रिवाइंड करून पहा, तरी पण नाही कळलं मला फोन करा, मी सांगेन तुम्हाला. आता आपण जाऊ पुढे. आता याला थोडं बारीक बघा, खूप महत्वाचा ही स्लाइड आहे, याचं पहिला स्क्रीनशॉट काढून घेताल तुम्ही. ही स्लाइड, ही स्लाइड ज्याला कळली, मी कळेल 100% खात्री सांगतो मला कळेल, पण ज्याला समजली त्याचं कामच झालं. पण ज्याला नाही समजली त्याला प्रॉब्लेम आहे. त्यात समजून घ्या. नाही कळली मला 1000 वेळा विचारा, मी 1000 वेळा सांगेन. काय सांगतो नीट बघा. या वाक्यामध्ये मी काय वापरतोय? हॅव आणि हॅज वापरतोय. हॅव आणि हॅजचा वापर करतोय आपण, आणि याचा वापर मी मेन वर्ब म्हणून करतोय पोरांनो. आय एम युजिंग दिस हॅव अँड हॅज ऍज अ मेन वर्ब इन अ सेंटेन्स. याचा मेन वर्ब म्हणून मी वापर करतोय. आता हॅवला मी काय म्हटलंय पुढं? हॅव म्हणजेच काय असतं? डू हॅव. आता काय प्रकारे तुमच्या लक्षात येईल मी काय सांगतो नीट ऐका. हॅव म्हणजे काय असतं पोरांनो? हॅव म्हणजे असतं डू हॅव. हॅव म्हणजे असतं डू हॅव. काय म्हणायचंय मला नक्की? आणि हॅज म्हणजे काय असतंय पोरांनो? हॅज म्हणजे काय असतंय? हॅज म्हणजे असतंय डज हॅव. डज हॅव हे पाठ ठेवायचं. हे कधी? हे कधी? हे तेव्हाच जर हॅव आणि हॅज याचा मेन वर्ब म्हणून वापर केला असेल तरच. एमपीएससी एक साधा प्रश्न विचारतं, तुमच्या समोर प्रश्न देतोय मी, किती लोक याचा प्रश्नाचं उत्तर बरोबर देतात मी सांग बघा, तुम्हाला जमतंय का? बऱ्याच, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना 2-2, 3-3 वर्ष अभ्यास करणारे पोर याची चुका करतात. एक वाक्य देतो मी. या वाक्याचा आय हॅव अ कार, या वाक्याला क्वेश्चन टॅग काय लावू शकता तुम्ही? याचा क्वेश्चन टॅग काय होणार? आय हॅव अ कार, व्हॉट विल द क्वेश्चन टॅग ऑफ दिस सेंटेन्स? आय हॅव अ कार, काय होईल क्वेश्चन टॅग? कोण सांगेल मला? ऐकलंय का क्वेश्चन टॅग नावाचा प्रकार असतो एक? आय हॅव अ कार, हॅवंट आय, ऐकलंय का तुम्ही? हॅवंट आय होईल का हो याचा अर्थ? ओके, आय गॉट वन आन्सर. व्हेरी गुड अजय, डोंट आय. वा, व्हेरी गुड प्रतीक्षा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आय एम व्हेरी हॅपी. आय हॅव अ कार, डोंट आय. आता याच्यामध्ये बऱ्याच लोकांना वाटतं आय हॅव अ कार, हॅवंट आय. पण मी जर असं वाक्य दिलं ना, हॅव अ आय हॅव परचेस्ड कार, आय हॅव परचेस्ड कार, मग याचा क्वेश्चन टॅग काय होईल? हॅवंट आय. याचा क्वेश्चन टॅग होईल हॅवंट आय. आता ज्यांनी डोंट आय सांगितलं ना, त्यांना ह्या गोष्टी समजल्या असतील. आता आय हॅव अ डाऊट, डू आय हॅव अ डाऊट अँड डू आय डू नॉट हॅव अ डाऊट. आता तुम्ही समजून घ्या जरा, याला वेळ लागेल. या स्लाइडवर 5 मिनिटं थांबणार आहे आपण, अजिबात घाई मला नाहीये, तुम्ही पण घाई करू नका. या वाक्यामध्ये लेट मी हायलाइट दिस पॉइंट, इथं हायलाइट तर कुठेतरी असेल पोरांनो, वेट. हे काय? नाही याचं काही नाही, ठीक आहे सोडा. हा, येस, व्हेरी गुड. आय हॅव अ डाऊट. आता आय हॅव अ डाऊट मी म्हटलंय. या वाक्यामध्ये मेन वर्ब कोणतं आहे पोरांनो? आपलं मेन वर्ब कोणतं आहे? आपलं हॅव आहे, बरोबर. इथपर्यंत करेक्ट झालं. आय हॅव अ डाऊट. पुढे मी म्हटलं, समजा तू अजय मला म्हटले की सर आय हॅव अ डाऊट. म्हटलं अजय तुम्हाला काही डाऊट नाहीये? तर तो असं म्हणेल ना, सर आय हॅव अ डाऊट. मी म्हटलं नाही डाऊट. नो सर, आय डू हॅव अ डाऊट. आय डू हॅव अ डाऊट. म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा आय डू हॅव अ डाऊट म्हणते ना, याचा अर्थ ती व्यक्ती त्या शब्दावर जोर देते, जोर देते. समजा मी म्हटलं की, मी असं म्हटलं की शीतल हॅज अ डाऊट, शीतलला डाऊट आहे, साधं वाक्य आहे. पण कोणतरी म्हटलं नाही रे शीतलला डाऊट नाहीये, नंतर काय म्हणे, नो, शीतल डज हॅव अ डाऊट. शीतल डज हॅव अ डाऊट. म्हणजे आय हॅव अ डाऊट म्हणजेच काय? सॉरी, आय हॅव अ डाऊट म्हणजेच काय? आय डू हॅव अ डाऊट. क्लिअर? आय हॅव अ डाऊट म्हणजेच काय? आय डू हॅव अ डाऊट. पण ते कधी पोरांनो? कधी?
जर मला जोर देऊन सांगायचं असेल तर. आणि मला प्रश्न विचारायचा आहे, तर समजा मी म्हटलं मला डाऊट आहे आणि त्याचं मी असं केलं, हॅव आय डाऊट, चालेल का रे पोरांनो? चालेल का? बघ कसं वाटतं ऐकायला. मी काय म्हणणार, डू आय हॅव अ डाऊट. म्हणजे मी काय म्हणणार, डू आय हॅव अ डाऊट. पण हे म्हणण्या अगोदर मला काय कळलं, की या वाक्याच्या सुरुवातीला मला काय घ्यावा लागला, डू घ्यावा लागला. पण डू मी कधी घेतला, मला कळलं कधी डू कधी घ्यायचं, कधी कळलं मला? मला तेव्हा कळलं की त्यावेळेस हॅव ए मेन वर्ब आहे. मग हॅवचा अर्थ काय होतो? हॅवचा अर्थ होतो डू हॅव. म्हणजेच वाक्यामध्ये हॅव, ऐका, वाक्यामध्ये इफ आय एम युजिंग दिस हॅव ऍज अ मेन वर्ब इन अ सेंटेन्स अँड आय वॉन्ट टू मेक अ क्वेश्चन ऑफ इट, आय विल ब्रेक इट अँड विल डू, आय विल यूज दिस डू ऍट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. काय झालं क्वेश्चन? डू आय हॅव अ क्वेश्चन, डू आय हॅव अ डाऊट. आणि निगेटिव्ह काय झालं? आय डू नॉट हॅव अ डाऊट. आता तुम्ही चारही वाक्य वाचा पोरांनो, आणि चारही वाक्य बरोबर आहेत का चुकीत मला सांगा. रीड ऑल फोर सेंटेन्सेस आणि सगळे बरोबर आहेत का ते सांगा मला. पण हे कधी पोरांनो, हे कधी 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 तर याचा वाक्याचा वापर आपण मेन वर्ब म्हणून करत असेल तरच. कशाचा? हॅवचा वापर आपण मेन वर्ब म्हणून करत असेल तरच. किती लोकांना समजलं, किती लोकांना नाही समजलं? परत सांगू का मी एकदा? शाल आय रिपीट? शाल आय रिपीट? मी रिपीट करू का परत एकदा? कळलं सगळ्यांना? ठीक आहे, मी सांगतो परत एकदा, नीट ऐका. नीट ऐका. हॅव, हॅज जर वाक्यामध्ये मेन वर्ब म्हणून वापरला असेल, मेन वर्ब म्हणून वाक्यात वापरला असेल, येस अजय, शॉर्ट मध्ये सांगतो. हॅव हॅज जर वाक्यामध्ये मेन वर्ब वापरला असेल आणि त्या वाक्याचा मला प्रश्न करायचा असेल तर जसं मी आय एम अ डॉक्टर म्हणताना एम आय डॉक्टर करत होतो. मी लिहितोय, जरा डिटेल मध्ये लिहितो. वेळ लागला तर लागू द्या पोरांनो, घाई करू नका, महत्वाचं आहे. मी समजा म्हटलं आय एम अ डॉक्टर. या वाक्याचा प्रश्न मी कसा केला? फक्त एम ला पुढे घेतला. काय म्हणलं? एम आय अ डॉक्टर. अशा प्रकारे मी काय केलं? प्रश्न तयार केला, राईट? क्वेश्चन मार्क दिला. निगेटिव्ह काय केलं? आय एम नॉट अ डॉक्टर. झालं, आय एम नॉट अ डॉक्टर. असं वाक्य मी केलं, झाले माझे. म्हणजे मी काय केलं? फक्त एम ला पुढे घेतलं. परंतु, परंतु या तिन्ही वाक्यामध्ये एम मेन वर्ब आहे. परंतु जर जर एखाद्या वाक्यामध्ये हॅव असेल मेन वर्ब, आय हॅव अ बाईक, तर मी असं म्हणू शकतो का रे पोरांनो? हॅव आय अ बाईक. कसं वाटतंय ते? ऐक का बरं, कसं वाटतंय? होईल का शक्य? असं कोण म्हणतं का? जगाच्या पाठीवर आहे का वाक्य असं होतं का? आय हॅव नॉट अ बाईक. असं होतं का? असं होतं का? कधीच होत नाही. आणि असं होत असेल समजायचं आपलं इंग्लिशचं फार वाटोळ झालंय. असं होत नाही. आय हॅव अ बाईक, हॅव आय अ बाईक असं नाही होत. मग हे का होत नाही? मग हे आपल्याला कळलं पाहिजे. आय हॅव अ बाईक म्हणजेच काय असतं? आय डू हॅव अ बाईक. आय डू हॅव अ बाईक. ठीक आहे. आता मला पुढे घ्यायचं, मी काय करणार? आता मला प्रश्न करायचा, मी काय म्हणणार? डू आय हॅव अ बाईक, डू आय हॅव अ बाईक. आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिला. निगेटिव्ह काय होईल? आय डू नॉट हॅव अ बाईक. चला, आता समजलं तुम्हाला मला काय म्हणायचं ते? सगळ्यांना समजलं? जर 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 तुम्ही हॅव आणि हॅज हे मेन वर्ब वापरताय, अँड इफ यू आर नॉट बिंग एबल टू ब्रेक इट इनटू टू पार्ट्स, लाईक हॅव इज इक्वल टू डू हॅव अँड हॅज इज इक्वल टू डज हॅव, then you will not be able to make a question and a negative sentence out of it. तुम्हाला त्याचा क्वेश्चन अगेन निगेटिव्ह सेंटेन्स करता येणार नाही. समजलं? हॅव आय मेड माय सेल्फ क्लिअर नाव? कळलं? आता इथे बघा पोरांनो, तुमच्या समोर आहे. आज एक समजलं का थोडक्यामध्ये? काय म्हटलंय? हॅज म्हणजे काय पोरांनो? डज हॅव. आहे का? बघा, डज हॅव आहे का आपलं? डज हॅव आहे, डज हॅव. आता डज हॅव बघा, हे सगळं मी क्लिअर करतो. याचा स्क्रीनशॉट लवकर घ्या काढून पहिला. या सगळ्या वाक्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. फक्त ही वाक्य चुकीची आहे तेवढं लक्षात ठेवा. हे वाक्य चुकीची आहे तेवढं लक्षात ठेवा. हे सगळी वाक्य बरोबर आहेत. स्क्रीनशॉट काढला असेल तुम्ही. मी क्लिअर करतोय, नीट ऐका मी काय सांगतोय. मी क्लिअर करतोय आता हे. आता नीट ऐका.
आता आपण मनीषा नावाची एक मुलगी आहे समजा, मनीषा नावाची मुलगी आहे बघा. मनीषा हॅज अ स्कूटी. स्कूटी माहिती आहे ना तुम्हाला, मुलींच्याकडे असते. मनीषा हॅज अ स्कूटी. वाक्य बरोबर का चूक? बरोबर आहे. 100% करेक्ट आहे. मनीषा हॅज अ स्कूटी. पण मी जर असं म्हणलं तर चालेल का रे? हॅज मनीषा स्कूटी. बघ कसं वाटते ते ऐकायला. हॅज मनीषा स्कूटी चालेल का? शक्यच नाही. चुकलं. वाक्य चुकलं. मी असं म्हणू शकत नाही मनीषा हॅज नॉट अ स्कूटी. असं म्हणेल का? असंही नाही म्हणू शकत मी. तिन्ही वाक्य चुकली ना माझी पोरांनो. तिन्ही वाक्य चुकली माझी. कारण मला कळलंच नाही, मला समजलंच नाही. अरे याच्यामध्ये हॅज आहे. हॅज आहे म्हणजे मला तोडावं लागेल त्याला. मग करेक्ट वाक्य काय होईल? कोणतरी म्हटलं अरे नाही नाही, मनीषा गरीब आहे, मनीषाकडे बिचाकडे सायकल आहे. म्हणलं अरे तुला नाही माहिती, मनीषा पुलाच्या खाली स्कूटी लावते आणि मग सायकलवर येते. मनीषाकडे स्कूटी आहे. मग मी काय म्हणलं जोर देऊन? काय म्हटलं? मनीषा डज हॅव अ स्कूटी. वाक्य चुकी बरोबर बघा, चेक करा आता. आलं का बरोबर वाक्य? मनीषा डज हॅव अ स्कूटी. मनीषाकडे स्कूटी आहे. बरोबर. आता हे वाक्य बरोबर झालं. आता मला याच वाक्याला पुढे घ्यायचंय. थोडं आपण याला वर घेऊ. गेलं पुढे, जाऊ दे चला. या वाक्याला पुढे घ्यायचं कसं करणार मी? मग काय करणार? डज मनीषा हॅव अ स्कूटी, आणि शेवटी क्वेश्चन मार्क देणार. निगेटिव्ह काय होईल? मनीषा डज नॉट हॅव अ स्कूटी. आले का बघा? तीन वाक्य बरोबर आपले. चेक करा एकदा बघा. चेक करून बघा. आले का करेक्ट सगळे? येस ऑर नो? समजलं. आता या वाक्यामध्ये हे तर तुम्हाला कळलं. आता या ठिकाणी बघा, मी लिहितो या ठिकाणी काय म्हटलंय तुम्ही. ही हॅज अ सोल्युशन. त्याच्याकडे या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. ही हॅज अ सोल्युशन. आता ही हॅज अ सोल्युशन म्हणजेच काय? ही डज हॅव अ सोल्युशन. ही डज हॅव अ सोल्युशन. राईट. म्हणजे ही हॅज अ सोल्युशन म्हणजे ही डज हॅव अ सोल्युशन. आणि इफ आय वॉन्ट टू मेक अ क्वेश्चन ऑफ इट, मी काय करणार? फक्त या डजला पुढे घेणार अँड आय विल राईट इट डज ऍट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. मग वाक्य काय झालं? डज ही हॅव अ सोल्युशन. डज ही हॅव अ सोल्युशन. आता जर तुमच्या डोक्यात आलं असेल तर तुम्ही मगाशी म्हणला होता हिच्या नंतर हॅज येत नाही. आता तुम्ही हिच्या नंतर हॅज येतात हॅव का वापरताय? अरे आपण इथं डज वापरला ना आता, मग त्यांनी त्याची जागा भरून काढली. म्हणून डज म्हणजेच हॅज म्हणजेच काय असतं पोरांनो? हॅज म्हणजेच असतं डज प्लस हॅव. म्हणजे ही डज नॉट हॅव अ सोल्युशन. त्याच्याकडे कोणतंही सोल्युशन नाहीये. अशा प्रकारे तुम्ही हॅव, हॅज याचा मेन वर्ब म्हणून वाक्यात वापर करायला शिका. बिकॉज इफ यू आर नॉट गोइंग टू ब्रेक इट लाईक हॅव इज इक्वल टू डू हॅव and has is equal to does have, you people will not be able to make a question or negative sentence out of it. किती लोकांना कळलं? किती लोकांना डाऊट आहे अजून सुद्धा? हम्म. हम्म. व्हेरी गुड, थँक्यू. चला, आदिती क्लिअर, प्रतीक्षा, अजय. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. आता जाऊ आपण पुढे. क्लिअर. आता हे लक्षात ठेवा. आता ही तुम्ही कन्सेप्ट छोटी वाटते तुम्हाला बरं का. आता तुम्हाला वाटत सर किती इम्पॉर्टंट, काय आपण खूप बेसिक घेतोय. पण या एका प्रश्नावरून क्वेश्चन टॅगचा जर एक प्रश्न गेला तर एक वर्ष व्हायला जातं पूर्ण. एक वर्ष व्हायला जातं. आणि एका वर्षाची किंमत काय असते ना? एका वर्षाची बघा, आपण कोणताही क्लास असू द्या पोरांनो, एमपीएस, आता मी हा माझं प्रोफेशन आहे. इट्स माय प्रोफेशन. माझा प्रोफेशन आहे, मी तुम्हाला शिकवतोय. पण एक लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस आपल्या आयुष्यातलं एक वर्ष व्हायला जातं तर एक वर्षाचा लॉस नाही म्हटलं तर 12-13 लाख रुपये मॉनिटरी लॉस होतो पैशाचा. त्याचबरोबर डिप्रेशन, एन्झायटी सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यामुळे कायम लक्षात ठेवा की योग्य मार्गाने जा, योग्य पुस्तकांचा वापर करा, आणि कोणत्याही प्रश्नाला कधी कमी समजू नका की हा प्रश्न कसा आहे, याला एवढं महत्व आहे का. आपल्यासाठी सगळं महत्वाचं आहे असं डोक्यात ठेवायचं, आणि त्याच्यासाठी जे लागल ते जीव तोडून करायचं. यश 100% मिळतच. लक्षात ठेवा. चला ठीक आहे, इथपर्यंत काय डाऊट नसेल मी क्लिअर करतोय. आणि आता आपण जातोय पुढे पोरांनो. लेट्स मूव टू नेक्स्ट वन. पुढे बघा आता.
मेन वर्ब झालं. फसवणार काय होतं इम्पॉर्टंट, मी तुम्हाला म्हणलं होतं आधी, मी पोरांनो 5 मिनिटं या स्लाइडवर घेणार आहे. आता मला या स्लाइडवर जास्त वेळ घ्यायची गरज पडणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे. आता मी याच्यात काय करतोय, याच्यामध्ये मी हॅव आणि हॅजच वापरतोय, बट आय एम नॉट युझिंग दॅट हॅव अँड हॅज एज अ मेन वर्ब नाव. मी आता त्यांचा वापर काय करतोय, मी त्यांचा वापर आता करतोय हेल्पिंग वर्ब म्हणून. मी त्यांचा वापर काय करतोय आता, हेल्पिंग वर्ब म्हणून करतोय. म्हणजे सहाय्यकारी क्रियापद रूप म्हणून त्याचा मी वापर करतोय पोरांनो. तुमच्या समोर 3 वाक्य आहेत. आपलं मगाशीच ठरलंय, काय ठरलंय, एम, इज, आर, हॅव, हॅज, वॉज, वेर याच्या नंतर जर क्रियापदाचा कोणताही फॉर्म आला तर ते हेल्पिंग वर्ब होतं. आलाय ना या ठिकाणी, बघा चेक करा. आय हॅव क्लिअर्ड अ डाऊट. आय हॅव क्लिअर्ड अ डाऊट, मी डाऊट क्लिअर केलेला आहे. आणि आपलं ठरलंय आपलं खूप सरळ साधा आहे. वाक्यामधलं सहाय्यकारक क्रियापद उचलायचं, ओढत ओढत न्यायचं आणि वाक्याच्या सुरुवातीला टाकून द्यायचं. ओढा, न्या आणि ओढत टाकून लिहा. काय लिहिलं, हॅव आय क्लिअर्ड अ डाऊट. झाला प्रश्न आपला. लिहून टाका हॅव नॉट क्लिअर्ड अ डाऊट. झाला निगेटिव्ह वाक्य आपलं. 3ही वाक्य आपल्या बरोबर झाली, की आय हॅव क्लिअर्ड अ डाऊट, मी डाऊट क्लिअर केला आहे. हॅव आय क्लिअर्ड अ डाऊट, मी डाऊट क्लिअर केला आहे का. आय हॅव नॉट क्लिअर्ड क्लिअर्ड अ डाऊट. अशा प्रकारे आपण काय केलं, याचा हेल्पिंग वर्ब म्हणून वापर केला. किती लोकांना कळलंय. हम्म. पुढं याच्यानंतर आता आपल्याला माहिती, शी कोण आहे, बाई माणूस आहे. शी म्हणजे थर्ड पर्सन आहे. थर्ड पर्सन नंतर आपण काय करतो, हॅज वापरतो. हॅज का वापरतो, कारण ही शी नंतर काय तर हॅज येतं. मग याच्यामध्ये मी काय म्हटलं, ही हॅज सॉरी, ही हॅज गिवन अ सोल्युशन. त्याने सोल्युशन दिलेलं आहे, राईट. आता याच वाक्यातील हॅजला आपण पुढे लिहिलं सॉरी, हॅज शी गिवन अ सोल्युशन अँड शी हॅज नॉट गिवन अ सोल्युशन. या 3ही वाक्यांमध्ये मी हॅज या शब्दाचा वापर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून केलाय पोरांनो. काय म्हणून केलाय, हेल्पिंग वर्ब. या 3ही वाक्यामध्ये मी हॅव या शब्दाचा वापर हेल्पिंग वर्ब म्हणूनच केलेला आहे. म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब मधला फरक तुम्हाला कळला का? समजला? एनी डाऊट अबाउट दिस? म्हणजे एम, इज, आर, वॉज, वर, हॅव, हॅज याचा मेन वर्ब तसंच हेल्पिंग वर्ब म्हणून वापर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि मी आता पुढच्या स्लाइडवर जातोय. ठीक आहे, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन. आय एम गोइंग टू मूव्ह टू द नेक्स्ट वन नाव. या सी, बघा आता याला थोडं लक्ष देऊ नका पोरांनो. हॅव्याज झालं आपलं, म्हणजे हॅव्याजची वर्तमान काय रूप काय असतात, हॅव्याज. ऐका, आता मी हॅड वापरतोय या वाक्यामध्ये, मी हॅड वापरतोय. आणि हॅडचा वापर मी काय करतोय पोरांनो, हॅडचा वापर मी वाक्यामध्ये करतोय मुख्य क्रियापद म्हणून. काय करतोय, मुख्य क्रियापद म्हणून वापर करतोय. चेक करा, हॅड आय एम युझिंग इट एज अ मेन वर्ब. मुख्य क्रियापद म्हणून मी याचा वापर करतोय. आता मुख्य क्रियापद म्हणलं तर आपल्याला माहितीये जसं, थोडा माझं घशाचा प्रॉब्लेम झालाय पण ठीक आहे, आवाज येतोय माझा क्लिअर. हॅव म्हणजे काय असतं पोरांनो, डू हॅव असतं. हॅज म्हणजे काय असतं, डज हॅव असतं. तसं हॅड म्हणजे काय असतं, तर हॅडला आपण ज्यावेळेस मुख्य क्रियापद वापर करतो त्याला आपण म्हणतो, हॅड म्हणजेच काय असतं, तर डिड हॅव असतं. हॅड म्हणजे काय असतं, डिड हॅव असतं. समजा मी 1 2 3 वाक्य अशी लिहितोय, थोडं मला जस्ट अ मिनिट. ओके, एक वाक्य मी लिहितोय. समजा मी एकेकाळी खूप जास्त श्रीमंत होतो. समजा मी गरीब माणूस आहे, पण मी समजा मी खूप श्रीमंत होतो. मी समजा म्हटलं, आय हॅड अ बिग प्रॉपर्टी इन पुणे. आय हॅड अ बिग प्रॉपर्टी इन पुणे, हे वाक्य लिहिले पोरांनो, मी तुमच्या समोर वाक्य आहे. आय हॅड अ बिग प्रॉपर्टी इन पुणे. या वाक्यामध्ये हॅड हे मुख्य क्रियापदे या सांगायची गरज नाही आपल्याला. का? कारण हॅडच्या नंतर असं म्हणलंय का, आय हॅड सोल्ड, आय हॅड परचेस्ड, नाही. तर आय हॅड अ बिग प्रॉपर्टी इन पुणे या वाक्यामध्ये हॅड हे वाक्य मी वापरले.
पण माझ्या शेजारी कोणतरी व्यक्ती बसली, ती म्हणली कशाला खोटं बोलताय सर, तुमच्याकडे कुठं प्रॉपर्टी होती. म्हणलं अरे होती कोविडच्या आधी. तर तो म्हणला नाही. मी म्हणलं अरे होती. मग मी काय म्हणलं नो तुला नाही माहिती. मी काय म्हणलं आय आय डिड हॅव अ बिग प्रॉपर्टी इन पुणे. अरे म्हणजे तुला नाही माहिती, माझ्याकडे पुण्यामध्ये खूप मोठी प्रॉपर्टी होती. मी काय केलं पोरांनो, जोर देण्यासाठी हॅडला तोडलं. आय डिड हॅव अ बिग प्रॉपर्टी इन पुणे. आय डिड हॅव. राईट. आता आता मला माहिती आहे की याचा जर क्वेश्चन मला करायचा असेल तर मला हेल्पिंग वर्ब पाहिजे. आणि मी तयार केलं रे पोरांनो, या ठिकाणी बघा तयार केले मी. त्याला काय म्हटलं आता, मी फक्त डीडला पुढे घेईल. काय म्हणेल, डिड आय हॅव अ बिग प्रॉपर्टी इन पुणे. बघा चेक करा बरोबर झालं का. आणि निगेटिव्ह काय होणार, आय डिड नॉट हॅव अ बिग प्रॉपर्टी इन पुणे. आय डिड नॉट हॅव अ बिग प्रॉपर्टी इन पुणे. ठीक आहे. आता मला सांगा, किती लोकांना एक गोष्ट कळली जी मला सांगायची होती ती. समजलं सगळ्यांना. म्हणजे आय हॅड अ बिग प्रॉपर्टी इन पुणे. कोणतरी मला म्हणून नव्हती. म्हणलं आय नो आय डीड हॅव अ प्रोजेक्ट मॅम व्हेरी गुड. मी म्हणलं आय डीड हॅव अ बिग प्रॉपर्टी इन पुणे. आय डीड हॅव अ बिग प्रॉपर्टी इन पुणे. तर ते म्हणलं खरं का. येस म्हणलं डिड आय हॅव अ बिग प्रॉपर्टी. आय डिड नॉट हॅव अ. पण जर तुम्ही असं म्हणणार ना, आय हॅड अ प्रॉपर्टी, हॅड आय अ प्रॉपर्टी, आय हॅड नॉट अ प्रॉपर्टी, असलं होत नसतंय. राईट. म्हणजे तुम्ही म्हणलं आय हॅव अ प्रॉपर्टी, हॅव आय अ प्रॉपर्टी, आय हॅव नॉट अ प्रॉपर्टी, तुमची प्रॉपर्टी असून काही फायदा नाही, तुम्ही हॅव चुकीचा वापरला. तसं आय हॅड अ प्रॉपर्टी, हॅड आय अ प्रॉपर्टी, आय हॅड नॉट अ प्रॉपर्टी, फायदा नाहीये, कारण तुम्ही हॅड चुकीचा वापरला. हॅड जर मेन व म्हणून वापरला, तुम्हाला तोडावाच लागणार. आणि तोडायचा म्हणजेच काय, हॅड म्हणजे डीड हॅवे. मग डीड मी वाक्याच्या सुरुवातीला पुढे लिहिलं, झालं माझं वाक्य करेक्ट. डिड आय हॅव अ बिग प्रॉपर्टी इन पुणे, आय डिड नॉट हॅव अ बिग प्रॉपर्टी इन पुणे. तुम्ही जर मोठी लोक पाहिली ना, म्हणजे रतन टाटांची काही स्पीचेस तुम्ही ऐका, इतकं छान ते बोलतात. म्हणजे काही लोक बोलताना, आता आता तुम्ही शिकताय बरोबर. तर मला नाही माहिती की वेदर यू पीपल आर गुड ऍट स्पीकिंग इंग्लिश लँग्वेज ऑर नॉट, बट इफ if you are going to speak English language grammatically correct now, it creates very positive impact on the next person, whoever it is, that person is. जर तुम्ही ग्रॅमॅटिकली वाक्य बरोबर बोलताय ना, तर त्याचा खूप चांगला फरक पडतो, खूप चांगला फायदा होतो. आणि जर तुम्ही अधिकारी म्हणून काम करायचं म्हणताय, तर तुम्ही, मी एक सांगतो. आता तुम्ही हा जो कोर्स घेताय, या कोर्समध्ये तुम्ही तुमच्या स्पोकनची पूर्ण तयारी होऊन जाईल. फक्त मी सांगाल तेवढं करा. आता पुढचे काही टॉपिक आले तुमच्या लक्षात येईल. याच्या बाहेरचं काहीच येऊ शकतच नाही. म्हणजे या पृथ्वी तलावर 36 वाक्याच्या बाहेरचं वाक्य येत नाही. ते 36 वाक्य तुम्ही रोज करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. याच्याबद्दल काही डाऊट आहे का पोरांनो? क्लिअर झालं का? शॅल आय मूव्ह टू द नेक्स्ट वन. पुढे बघा, हॅड मी काय म्हणलं, हेल्पिंग वर्ब कसं वापरले चेक करा. सॉरी, आय हॅड फाउंड अ सोल्युशन. इथं फाउंड म्हटलंय. पुढे मी काय म्हणलं, डीड ही फाइंड अ सोल्युशन. आता हे वाक्य चुकी बरोबर. हे जे मी खाली वाक्य दिले ना, हेल्पिंग वर्ब, सॉरी, हे जे तुमच्या खाली जे वाक्य दिलेत, या वाक्याला मी चूक म्हणायचं का बरोबर नाही, तुम्ही मला सांगा. हा जो रकाना तुमच्या समोर आहे, हा चुकलाय का बरोबर आहे, सांगा मला. आय हॅड अ डाऊट, डिड आय डिड हॅव अ डाऊट, आय डिड आय हॅव अ डाऊट, आय डिड नॉट हॅव अ डाऊट. म्हणजे खाली दिले ते चुकले ना पोरांनो. मी काय म्हंटलय, आय हॅड फाउंड अ सोल्युशन. मग याच्यामध्ये मला डीड घ्यायची गरज आहे का? मग मी तर काय घेतलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे सांगा मला. काय घेतलं पाहिजे मी, याला पुढे घेतलं पाहिजे. आलं का लक्षात? सॉरी, हे कळलं पाहिजे. काय झालं, हॅड आय फाइंड अ सोल्युशन, हॅड आय फाउंड, मग इथं काय ना, हॅड आय फाउंड अ सोल्युशन अँड हाय ही डिड नॉट फाउंड अ सोल्युशन. या अशा चुका तुम्हाला कधी कळतात, अशा चुका तुम्हाला कधी कळतात, ज्यावेळेस तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होतात. येते लक्षात? म्हणजे ही हॅड अ सोल्युशन, ही हॅड फाउंड अ सोल्युशन, हॅड ही फाउंड अ सोल्युशन, ही हॅड नॉट फाउंड अ सोल्युशन. म्हणजे हॅडचा आपण मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब म्हणून अशा प्रकारे वापर कसा करायचा ते आपण आता पाहिलेलं आहे. ठीक आहे. एनी डाऊट अबाउट दिस? शॅल आय मूव्ह टू द नेक्स्ट वन? जायचं पुढं.
क्लिअर झालं असेल क्लिअर म्हणा, डाऊट असेल डाऊट विचारा पूर्ण. चला आता महत्वाचं आहे. आता ऍक्च्युली फायनाईट वर्ब आणि नॉन फायनाईट वर्ब, आता बेसिक तर आपलं झालं, बेसिक झालं. आता नीट ऐका, फायनाईट वर्ब आणि नॉन फायनाईट. मी फक्त फायनाईट घेणार आहे, नॉन फायनाईट आता घेणार नाहीये. जर मी नॉन फायनाईट घेतलं ना तर तुम्हाला काहीच कळणार नाही, त्याच्यावर फक्त फायनाईट घेऊ. फायनाईट म्हणजेच काय? ज्याला आपण म्हणतो फायनाईट म्हणजे असं क्रियापद ज्याला वाक्यातील कर्ता कंट्रोल करतो. वाक्यातील कोण कंट्रोल करतो? सब्जेक्ट कंट्रोल करतो. आणि दॅट सेम वर्ड दॅट आय एम युजिंग टू इंडिकेट टेन्स इन अ सेंटेन्स, त्या वाक्यामध्ये मी टेन्स दाखवण्यासाठी त्याचा वापर करतो. द वर्ब विच इज कंट्रोल्ड बाय द सब्जेक्ट and it is used to show tense in a sentence, it is called finite verb. काय म्हटलं परत ऐका. वाक्यामध्ये उदाहरणार्थ मी म्हटलं की एक साधं वाक्य तुम्हाला देतो मी, बघा चुकी बरोबर सांगा मला. मी म्हटलं सीता आंबा खाते. सीता आंबा खाते. सीता आंबा खाते. राम आंबा खातो. इथं खाते होता तिथं खातो झालं. म्हणजे कर्ता जर स्त्रीलिंगी असेल तर खाते होतंय, कर्ता जर पुल्लिंगी तो खातं होतोय. म्हणजे थोडक्यामध्ये काय, सब्जेक्ट इज गोइंग टू कंट्रोल द मेन वर्ब फॉर्म, देन इट इज कॉल्ड फायनाईट वर्ब. म्हणजे एखाद्या कर्त्याच्या स्वरूपानुसार जर क्रियापदामध्ये बदल होत असेल तर त्याला फायनाईट वर्ब म्हणायचं. काय म्हणायचं? आता इथं वाक्य बघा मी दिले, आय लाईक अ मँगो. बघा मी त्याला गोल करतोय, छानपैकी एकदम गोल करतोय. आय लाईक अ मँगो, बरोबर का चूक? बरोबर आहे, मला आंबा आवडतो. आय लाईक अ मँगो. पुढे मी म्हंटल, इथं मँगो तसाच राहिला बरं का पोरांनो, हा मँगो तसाच आहे, काही बदल नाही झाला. पण मी म्हटलं शी लाईक्स अ मँगो. मग मला सांगा, या शी मुळे इथं मला काय लिहावं लागलं? मला लिहावं लागलं लाईक्स. लाईक्स का लिहावं लागलं मला? कारण शी काय झालं, थर्ड पर्सन. म्हणजे कर्त्यानं काय केलं? कर्त्यानं क्रियापदाला कंट्रोल केलं. कर्त्यानं क्रियापदाला कंट्रोल केलं. सब्जेक्ट हॅज कंट्रोल द वर्ब फॉर्म, बरोबर. म्हणून त्याला म्हणायचं फायनाईट वर्ब. आता बघा, दे लाईक्ड टेन, दे लाईक्ड मँगो. म्हणजे फायनाईट वर्ब म्हणजेच काय? जे वाक्यामध्ये सब्जेक्टच्या द्वारे कंट्रोल केलं जातं आणि त्याचबरोबर ते वाक्यामध्ये मुख्य टेन्स दाखवण्याचं काम करतं. काय म्हटलं मी बघा, जे वाक्यामध्ये सब्जेक्टच्या द्वारे कंट्रोल होतं आणि जे वाक्यामध्ये काळ दर्शवतं त्याला आपण काय म्हणायचं? पण त्याला फायनाईट वर्ब म्हणायचं. किती लोकांना कळलं? नाही कळलं? परत सांगू? परत सांगतो, नीट बघा, नीट ऐका. एक वाक्य देतोय तुम्हाला, बघा. मी असं म्हटलं, नूतन प्लेज अ गेम. दुसरं वाक्य मी म्हटलं, आय प्ले अ गेम. शीतल प्लेड अ गेम. काय कळलं पुराण तुम्हाला? नीट बघा. पहिल्या वाक्यात काय आहे? नूतन प्लेज अ गेम. नूतन आहे, नूतन कोण आहे? थर्ड पर्सन आहे. मग नूतन प्लेज अ गेम, थर्ड पर्सन असेल तर क्रियापदाला येस किंवा एस प्रत्यय लागतो. आपण पाठ करून ठेवलेले, आठवतंय का? आय राईट, वी राईट, यू राईट, ही राईट्स, शी राईट्स, इट राईट्स, दे राईट. म्हणजे नूतन प्लेज अ गेम या वाक्यामध्ये, नीट ऐका मी काय म्हणतो, या वाक्यामध्ये हा जो मी प्लेज वापरतो ना, पूर्ण प्लेज जो वापरतो ना शब्द मी, हा हा प्लेज नूतनच्या मुळे आलाय. नूतन कोण आहे? मुलगी आहे, बाई माणूस आहे, शी आहे. मी शी प्लेज अ गेम, आलं लक्षात? पण इथं मी आहे, आहे. आईच्या नंतर मला लावायची गरज नाही पडत. येस, आय प्ले अ गेम झाला. आणि नूतन खेळ खेळते, मी खेळ खेळतो. शीतल खेळ खेळली, शीतल प्लेड, PLAYD, बरं का ते राहिलं चेक करा. शीतल प्लेड अ गेम या वाक्यामध्ये
प्लेड काय झालं, वाक्यातला काळ दाखवतंय. म्हणजे काय, म्हणजे वाघाचे पंजे. म्हणजे जर वाक्यातील क्रियापदाची रचना, जर वाक्यातील क्रियापद हे वाक्यातील क्रियापद हे जर कर्त्याच्या स्वरूपानुसार बदलते, इफ द वर्ब फॉर्म that I'm using in that sentence is going to be controlled by the subject. It means according to the gender, number, and same verb it is used to indicate tense in a sentence, it is called as finite verb. वाक्यातील कर्त्याच्या लिंग, वचन, वचन म्हणजेच काय, एक वचन, अनेक वचन, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी यानुसार क्रियापदाचं स्वरूप बदलतंय आणि त्यामुळे वाक्यातील जो काळ दर्शवतोय असं जर चित्र दिसलं तर 100% लक्षात ठेवा पोरांनो, ते काय असतं, ते असतं कसलं क्रियापद असतं, ते असतं आपलं फायनाईट वर्ब असतं, ते असतं फायनाईट वर्ब असतं. किती लोकांना कळलं? इज इट क्लिअर टू ऑल? क्लिअर झालं सगळ्यांना? येस क्लिअर म्हणा, क्लिअर असेल तर. हम्म, ठीक आहे, व्हेरी गुड, क्लिअर. आता आपण पुढे जाऊ. व्हेरी गुड प्रियंका मॅम. लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. आता हे मी तुम्हाला मुद्दाम म्हंटल पुराण, मी फायनाईट वर्ब घेणार, मी नॉन फायनाईट वर्ब मुद्दाम नाही घेणार, कारण नॉन फायनाईट जर घेतलं तर तुम्हाला आता ते कळणार नाही. पण फायनाईट तर समजले सगळ्यांना, आय होप फायनाईट कळले सगळ्यांना. नॉन फायनाईटचे प्रकार पडतात इन्फिनिटिव्ह, प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल, जेरंड अँड परफेक्ट पार्टिसिपल. And that is something that is very complicated to understand, so it is always better not to touch it at this moment. Okay, so let's stick to the finite verb only. फायनाईट वर्ब आपल्याला कळले. आता पुढचा जो पार्ट घेतोय ना आपण त्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतोय बरं का, लक्षात ठेवा मी काय म्हणतोय. मी म्हणलं ट्रान्झिटिव्ह वर्ब. तुम्ही ऐकलंय का रे मराठीमध्ये सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद? सकर्मक म्हणजेच काय, ज्या वाक्यामध्ये कर्म आलेलं असतं, ज्या वाक्यामध्ये कर्म येतं त्याला आपण सकर्मक म्हणतो. कर्म म्हणजे काय, ज्यावर क्रिया घडते, बरोबर का नाही, ज्याच्यावर क्रिया घडते त्याला आपण काय म्हणतो, क्रिया कर्म म्हणतो. उदाहरणार्थ एक वाक्य मी देतो. इफ द वर्ब इज फॉलोड बाय अन ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म. समजा मी म्हंटल आय ब्रोक माय मोबाईल. आय काय झालं, करता झाला. ब्रोक म्हणजे फोडला. काय फोडला? मोबाईल फोडला. फोडण्याची क्रिया कोणावर घडली? मोबाईल वर घडली. आय ब्रोक माय मोबाईल. व्हॉट डिड आय ब्रेक? माय मोबाईल. मोबाईल काय झालं? ऑब्जेक्ट झालं पोरांनो. मग हे ऑब्जेक्ट जर असेल ना वाक्यामध्ये, वाक्यामध्ये जर ऑब्जेक्ट असेल म्हणजेच वाक्यामध्ये क्रियापदानंतर जर 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 कर्म वापरलं असेल, वाक्यामध्ये क्रियापदानंतर जर कर्म वापरलं असेल तर त्याला डायरेक्ट म्हणून टाकायचं ट्रान्झिटिव्ह वर्ब. राज्यसेवा 2024चा नाही, 24 नाही 23चा प्रश्न आहे. राज्यसेवा 2023 मेन्सचा प्रश्न आहे की 4 वाक्य दिली होती आणि विचारलं होतं आयडेंटिफाय, रीड फॉलोइंग 4 सेंटेन्सेस अँड आयडेंटिफाय विच इज ट्रान्झिटिव्ह वर्ब अँड विच इज इनट्रान्झिटिव्ह वर्ब. मग हे कोणतं ट्रान्झिटिव्ह आणि कोणतं इनट्रान्झिटिव्ह तुम्हाला कधी कळणार? जर तुम्हाला वाक्यातील कर्म कळलं. मग कर्म म्हणजेच काय, ज्याच्यावर क्रिया घडते. मग क्रिया कोणावर घडते? क्रिया वस्तूवर पण घडते आणि व्यक्तीवर पण घडते, बरोबर का नाही? आता इथं म्हणजे नवनीत स्लॅब्स मोहन, बघा वाक्यात काय म्हणलंय, नवनीत स्लॅब्स मोहन म्हणजे नवनीतने मोहनच्या थोबाडात मारली, बरोबर का नाही? थोबाडात मारण्याची क्रिया कोणावर घडली? मोहनच्या घडली. मग मोहन कोण झाला? ऑब्जेक्ट झाला. त्याला आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतो. म्हणजे जर एखादी क्रिया वस्तूवर घडते तर त्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणायचं, एखादी क्रिया व्यक्तीवर घडते त्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणायचं. तर लक्षात ठेवा, सुरेश हायर्स अ कार. परत या वाक्यामध्ये सुरेशने काय हायर केली? हायर म्हणजे काय भाड्याने घेतलं, तर कार भाड्याने घेतली. भाड्याने घेण्याची क्रिया कोणावर घडली? कारवर घडली. तर याला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतो. समजलं? क्लिअर झालं पोरांनो? एनी डाऊट अबाउट ट्रान्झिटिव्ह वर्ब? आता एक वाक्य लिहितोय, ते तुम्ही मला सांगायचंय ट्रान्झिटिव्ह आहे का इंट्रान्झिटिव्ह आहे. त्याच्यामध्ये वापरलेलं क्रियापद ट्रान्झिटिव्ह आहे का इंट्रान्झिटिव्ह आहे? सांगा. कटरीना माहितीये सगळ्यांना? कटरीना आत्या माहितीये सगळ्यांना? कटरीना लुक्स ब्युटिफुल.
कटरीना आत्या म्हणजे कटरीना कैफ बरं का. आता ठीक आहे चला. कटरीना लुक्स ब्युटिफुल. आता या वाक्यामध्ये कटरीना सब्जेक्ट आहे, लुक्स म्हणजे काय क्रियापद आहे, ब्युटिफुल काय ऑब्जेक्ट आहे का रे पोरांनो. मग तुम्हाला जर विचारलं, तुम्हाला विचारलं की या वाक्यामध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे का इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, तुमचं उत्तर काय असेल, ट्रान्झिटिव्ह आहे का इनट्रान्झिटिव्ह आहे. पुढचं वाक्य आहे, पुढचं वाक्य आईट बिर्याणी. सांगा, सांगा दोन दोन. आता याच्यामध्ये थांबा, वेट वेट वेट, याच्यामध्ये दोन वाक्य घेतले पूर्ण आपण. आय इट अ बिर्याणी. आता अ बिर्याणी होत नाही बरं का, हे खोडून टाका. हे अ नाही येत तिथं, आय ईट बिर्याणी येतं, कारण बिर्याणी अनकाउंटेबल नाऊन आहे, ते चुकून झालतं. आय ईट बिर्याणी बरोबर, मी बिर्याणी खातो. खाण्याची क्रिया कोणावर घडली पोरांनो, कोणावर घडली, बिर्याणीवर घडली. येते का लक्षात, आय ईट बिर्याणी. मी काय खातो, बिर्याणी खातो. मग या वाक्यामध्ये ईट आहे ना, इट्स अ ट्रान्झिटिव्ह वर्ब, इट्स अ ट्रान्झिटिव्ह वर्ब. पण मी कसा खातो, मी कसा खातो तर फास्ट खातो. म्हणजे या वाक्यामध्ये इट आहे, पण इथं आहे ना फास्ट काय झालं, फास्ट फास्ट आहे ना आपलं ऍडवर्ब आहे. ऍडवर्ब आहे याचा अर्थ हे ट्रान्झिटिव्ह नाही तर हे काय झालं, या वाक्यामध्ये हे इनट्रान्झिटिव्ह वर्ब झालं. किती लोकांना कळलं, किती लोकांना कळलं, समजलं सगळ्यांना. येस, समजलं, क्लिअर, शुअर, समजतंय का. बरं मला एक सांगा, आदिती, प्रियंका, प्रतीक्षा, अजय, प्राजक्ता, आपलं जे स्पीड आहे ते ओके का ठीक आहे का, इज इट टू स्लो, और डू यू वॉन्ट मी टू टेक इट फास्ट, और इज इट ओके स्लो, ओके चाललंय, ठीक आहे, ठीक आहे, ओके. म्हणजे फास्ट नाही, ओके ठीक आहे असंच पाहिजे. कारण जास्त फास्ट घेतलं तर तुमच्या डोक्यावरून जाईल. आणि याचा फायदा या म्हणजे मी स्वतः या प्लॅटफॉर्मचा मला वापर का करायला आवडतो, डिजिटल बोर्ड असून सुद्धा. कारण डिजिटल बोर्ड मध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्या बॉडीमुळे झाकल्या जातात, तसं माझ्यामुळे तर काय झाकलं जात नाही. मला लिहिता येतं, मला गोष्टी एक्सप्लेन करता येतात, मला टूल्सचा वापर करता येतो. त्या मर्यादा डिजिटल बोर्ड मध्ये आहेत. म्हणून त्याच्यासाठी मला हा प्लॅटफॉर्म खूप आवडतो. पण ठीक आहे, बघू आपण विचार करू याच्याबद्दल. हे समजलं का. मग मला सांगा ऑब्जेक्ट म्हणजे काय, ज्याच्यावर क्रिया घडते त्याला ऑब्जेक्ट असं म्हणतात. मग क्रिया समजा, मी समजा एक वाक्य देतो, मला सांगा हे वाक्य याच्यामध्ये वर्ब जे वापरतोय ते ट्रान्झिटिव्ह का इंट्रान्झिटिव्ह मला सांगता, ठीक आहे. लेट मी राईट दॅट सेंटेन्स. ओके. सलमान प्रपोज्ड ऐश्वर्या. चला, सलमान प्रपोज्ड ऐश्वर्या. या वाक्यामध्ये सलमान सब्जेक्ट आहे, प्रपोज्ड म्हणजे मागणी घालणे लग्नाची ऐश्वर्याला. आता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, चालू घडामोडीचा अभ्यास या. मला सांगा या वाक्यामध्ये सलमान सब्जेक्ट आहे, प्रपोज्ड क्रियापद आहे, ऐश्वर्या कोण आहे हो, ऐश्वर्या कोण आहे, ऑब्जेक्ट आहे. प्रपोज करण्याची क्रिया घडली ना, पण ती वाक्य कसं आहे, ती बाई माणूस आहे ना, म्हणून तो माणूस असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, ऐश्वर्या इज अन इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ऐश्वर्या कोण झाली, ऐश्वर्या इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. कळलं, येते का लक्षात. म्हणजे काही असू द्या ना, आपल्याला काय देणं घेणे, आपल्याला फक्त एवढं कळलं पाहिजे, दिलेल्या वाक्यामध्ये कर्म असेल तर कर्म म्हणजे ऑब्जेक्ट असेल तर डायरेक्ट ट्रान्सलेट होऊन टाकायचं. याच्यावर प्रश्न येतो, नीट ऐका, याच्यावर क्वेश्चन येतोच येतो. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच काय, ज्या वाक्यामध्ये ज्या क्रियापदानंतर कर्म वापरलं जातं, ऑब्जेक्ट असेल तर त्याला ट्रान्झिटिव्ह म्हणायचं, ज्याच्या नंतर ऑब्जेक्ट नसेल तर त्याला इनट्रान्झिटिव्ह असं म्हणायचं. ठीक आहे, चला. याच्याबद्दल काय डाऊट आहे कोणाला, इज इट क्लिअर टू ऑल. आता फक्त इनट्रान्झिटिव्ह घेऊ आणि आपण थांबू. आपण इनट्रान्झिटिव्ह एवढं घेऊ आणि त्याच्यानंतर आपण थांबू. माझी पाठ दुखायला लागली पूर्ण बसून बसून. लेट मी शो यू समथिंग. इनट्रान्झिटिव्ह वर्ब बघा, चेक करा काय म्हटलंय. इफ, इफ, इफ द वर्ब इज नॉट फॉलोड, नॉट फॉलोड बाय अन ऑब्जेक्ट. जर क्रियापदानंतर कर्म नसेल तर त्याला डायरेक्ट म्हणायचं इंट्रान्झिटिव्ह वर्ब.
ज्याला आपण मराठीत काय म्हणतो माहितीये का? मराठीत आपण म्हणतो अकर्मक क्रियापद. ज्याला आपण मराठीत म्हणतो अकर्मक क्रियापद. म्हणजे एखाद्या क्रियापदानंतर जर कर्मच नसेल तर त्याला अकर्मक क्रियापद म्हणायचं. बरोबर. बघा, चेक करा. गीता इट्स फास्ट. गीता कशी खाते? पटपट खाते. गीता काय खाते म्हटलंय का? असं म्हटलं गीता वडापाव खाते, गीता मिसळपाव खाते, गीता काय खाते? नाही म्हटलं. गीता कशी खाते, तर उत्तर काय मिळते? फास्ट. म्हणजे फास्ट काय झालं? फास्ट आपलं ऍडवर्ब झालं. इंट्रान्झिटिव्ह आहे. नवनीत स्टडीड वेल. नवनीतने कसा अभ्यास केला? वेल. हाऊ डिड नवनीत स्टडीड वेल? काय झालं? अगेन इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर सुरेश ड्राईव्ह स्लोली. सुरेश कसा ड्राईव्ह करतोय? स्लोली ड्राईव्ह करतोय. येते लक्षात? सुरेश ड्राईव्ह स्लोली. म्हणजे हाऊ डज सुरेश ड्राईव्ह? तर स्लोली. स्लोली काय झालं पोरांनो? स्लोली ऍडवर्ब झालं. म्हणजे परत हे काय झालं? इट इज अन इंट्रान्झिटिव्ह वर्ब. इट इज अन इंट्रान्झिटिव्ह वर्ब. तर याला आपण इंट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतोय. म्हणजे वाक्यामध्ये कर्म असेल तर त्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणायचं. वाक्यामध्ये कर्म नसेल तर त्याला इंट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणायचं. ठीक आहे. आता आपण एवढं सगळं घेतलेलं आहे पोरांनो. शॉर्ट मध्ये मला मला फक्त एक मिनिट द्या. फास्ट मध्ये मी रिवाइज करतो सगळं. नीट ऐका. मला थोडं पाणी घेऊ द्या पहिलं. हम्म. क्रियापद म्हणजेच काय? द वर्ड दॅट इंडिकेट्स ऍक्शन, स्टेट ऑफ बिंग, पोझिशन, इट कम्प्लीट्स द मिनिंग ऑफ सेंटेन्स, इट इज कॉल्ड एज अ वर्ब. राईट. क्रियापदाचे प्रकार कोणते? मेन वर्ब, हेल्पिंग वर्ब. एम, इज, आर, वॉज, वेर, हॅव, हॅज, हॅड याचा वापर मेन वर्ब म्हणून पण होतो, हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा होतो. मेन कसा ओळखायचा? याच्यानंतर आयएनजी किंवा ईडी नाही आलं तर मेन, याच्यानंतर काय आलं तर हेल्पिंग. एवढं कळलं. आपण त्याच्या वाक्यात पाहिलं. आपल्या सगळ्यात चॅलेंजिंग आणि महत्वाचा जो पार्ट होता ना पोरांनो, सगळ्यात महत्वाचा तो हॅव आणि हॅज होता. जर हॅव आणि हॅज याचा मुख्य क्रियापद म्हणून वापर केला जातोय तर त्याला तोडावं लागेल, तरच त्याचा प्रश्न करता येईल, निगेटिव्ह करता येईल. मग हॅव म्हणजेच काय असतं? डू हॅव. हॅज म्हणजेच काय असतं? डज हॅव. हॅड म्हणजे काय असतं? डिड हॅव. हे लक्षात ठेवा. आय हॅव अ कार. इट मीन्स आय डू हॅव अ कार. डू आय हॅव अ कार? आय डू नॉट हॅव अ कार. शी हॅज अ कार. डज शी हॅव अ कार? शी डज नॉट हॅव अ कार. म्हणजे हॅव म्हणजे डू हॅव, हॅज म्हणजे डिड हॅज म्हणजे डज हॅव, हॅड म्हणजे डिड हॅव. हे पाठ ठेवायचं, तोंड पाठ ठेवायचं. रात्री कोणी पाठ 2 वाजता असं हलवून उठवलं तरी पाठ झालं पाहिजे, एवढं चांगलं ठेवायचं. हे समजलं. त्याच्यानंतर हे झालं. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की आपण पाहिलं हेल्पिंग वर्ब आणि मेन झालं. हे मेन झालं, हेल्पिंग झालं. काय झालं रे त्याच्यानंतर? ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय? ज्याच्यानंतर कर्म येतं. ज्याच्यानंतर कर्म येतं त्याला ट्रान्झिटिव्ह म्हणायचं. ज्याच्यानंतर कर्म येत नाही त्याला इंट्रान्झिटिव्ह म्हणायचं. मग कर्म कसं ओळखायचं? वाक्यामध्ये क्रिया कोणावर घडते? ती व्यक्तीवर घडत असेल तर ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. वस्तूवर सॉरी व्यक्तीवर घडत असेल ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. वस्तूवर घडत असेल तर डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. आणि कर्मच नसेल तर त्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणायचं. म्हणजे त्याला सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद आपण असं अशा प्रकारे त्याला म्हणतो. ठीक आहे. अशा प्रकारे आज या ठिकाणी 7:36 झालेले आहेत आणि 1.5 तास आपण या ठिकाणी अटेंड केलेला आहे. सो हा काळ हळूहळू थोडा वाढेल पोरांनो. ठीक आहे. काही डाऊट आहे का? कशाबद्दल तुम्हाला? एनी डाऊट यू हॅव रिगार्डिंग एनिथिंग? प्राजक्ता, येस, एनीबडी हॅज गॉट एनी काइंड ऑफ डाऊट रिगार्डिंग एनिथिंग यू शुड आस्क. कशाबद्दल काही डाऊट असेल विचारा. डाऊट नसेल क्लिअर म्हणा. आता उद्या तर सुट्टी आहे बरं का, लक्षात ठेवा. सोमवारी भेटतोय आपण याच वेळेला. वी आर गोइंग टू मीट ऑन मंडे. मंडेला लिंक शेअर केली जाईल. याचं रेकॉर्डिंग तुम्हाला उद्या मिळून जाईल व्हॉट्सअपवर. फक्त मला हाय करा बरं का, जे तुम्ही आहेत ना आत्ता, तर ते मला हाय करून ठेवा. मी तुम्हाला रेकॉर्डिंग त्याचं पाठवून देतो. ठीक आहे. मंडेला तुमचं शेवटचं डेमोन्स्ट्रेशन असेल. त्याच्यानंतर तुम्ही इंटरेस्ट असेल तर जॉईन करा. इट विल बी पेड देन. ठीक आहे. चालेल. डाऊट अबाउट दिस? डाऊट असेल तर डाऊट विचारा. क्लिअर असेल क्लिअर म्हणा. ओके. थांबायचं आपण. चालेल. So thank you very much for watching this video and showing that much patience. Thank you guys. Bye. Good night.